चला हात जोडायचे सर्वांनी एक साथ मंगलाचरण करायचं अगोदर. नमो अर्हंताणं नमो सिद्धानं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सोवसाहनं मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गणे मंगलं कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम् जयतु शासनम् तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिव स्वरूप शिवकार नमः त्रियोग संहार के. व्हिडिओ ऑन करा सर्वांनी. जय जिनेंद्र पंडित. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. चला आता थोड्या दिवसात आपल्या सगळ्यांकडे एकसारखं पुस्तक असतील. सगळ्यांना आपल्याला मराठीमध्येच शिकायला मिळेल. ओके, तुम्हाला सुद्धा नंतर वाचायचं असेल, आपण काय वाचलो, मी इथून काय वाचलं, तुम्हाला काय समजायचं असेल तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. ठीक आहे, 1-2-4 दिवसामध्ये पुस्तक सगळ्यांकडे येऊन जाईल. ओके, चला आता आपल्याला समोर जायचंय. कुठे होतो आपण? मागच्या क्लासमध्ये काय बघत होतो? कर्म समजण्याचा प्रयत्न करत होतो. कर्म असतात काय, कर्म किती प्रकारचे असतात, कोणकोणते कर्म असतात, कर्माची काय पोझिशन असते, हे सर्व गोष्टी आपण बघण्याचा प्रयत्न करतो. ओके, कुठे गेले अजून? भाभी आला नाहीत. माईक बंद करा. माईक सारखं सारखं ऑन करू नका राजश्रीजी. चला, कर्म समजले. मागच्या क्लासमध्ये आपण कर्माची पोझिशन बघितली होती. कर्म कसे बनतात, कोणत्या द्रव्यामध्ये कर्म येणार, कोणता द्रव्य आहे कर्म, कर्म कोणता द्रव्य आहे, मागच्या क्लासचं लक्षात आहे की नाही? कोणता द्रव्य कर्म? उद्गल द्रव्य आहे. कर्म कोणत्या द्रव्याने बनलेले आहेत? उद्गल द्रव्याने बनलेले आहेत. मग ते पुण्य कर्म असो किंवा पाप कर्म असो. ठीक आहे, उद्गल कर्मांची आपण पोझिशन बघितली होती की सर्व लोकाकाश मध्ये, सर्व लोक मध्ये ठसाठस पुद्गल परमाणू भरलेले आहेत आणि त्या पुद्गल परमाणूंमध्ये अशी ताकद असते की ते कर्मरूप परिवर्तित होऊन जीवाला येऊन बंधतात, जीवाला येऊन चिटकतात. ठीक, त्याला म्हणतात कर्मबंध आणि हे कंटिन्यू आपल्या सोबत चालू आहे. ठीक, तर आता कोणकोणते असतात ते कर्म? तर आपण सिद्ध भगवानचं स्वरूप बघत होतो, त्यामध्ये हे प्रश्न उठला होता. कोणता प्रश्न? की कर्माची चर्चा कुठून सुरू झाली? की सिद्ध भगवानचा जो स्वरूप आपण बघत होतो, ज्ञान शरीरी त्रिविध कर्म मल वर्जित सिद्ध महंता, 3 प्रकारच्या कर्ममलांनी रहित असतात. कोण? की सिद्ध भगवान. तर कोणकोणते आहेत ते 3 प्रकारचे कर्म? बघा, 3 प्रकारचे कर्म आहेत: द्रव्य कर्म, भाव कर्म आणि नो कर्म. आता नीट लक्ष द्यायचंय आपल्याला. आता डायरेक्ट कर्मावरती आलेलो आहे आपण. कर्म आपल्याला समजायचे पहिले. द्रव्य कर्म, भाव कर्म आणि नो कर्म, हे 3 प्रकारचे कर्म आपल्या जिन शासनमध्ये सांगितलेले आहेत, जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेले आहेत. ठीक आहे, आणि हे तीनही ज्यांचे असतात ते संसारी. समजलं? हे तीनही ज्यांचे कर्म असतात ते संसारी जीव आहेत. आणि हे जे या कर्मांपासून मुक्त झालेले आहेत, जे या कर्मांच्या चक्कर मध्ये अटकलेले नाहीयेत, ते सिद्ध परमात्मा मुक्त जीव असणार. ठीक आहे, ते मुक्त जीव आहेत आणि बाकी सगळे संसारी जीव आहेत. आता आपल्याला एक एक कर्म बघायचा आहे.
सर्वात पहिले नो कर्म बघायचे आपल्याला. नो कर्म, नो कर्म. नो म्हणजे किंचित, नो म्हणजे किंचित, आणि कर्म म्हणजे कर्म. कर्म म्हणजे पुद्गल वर्गना, पुद्गल परमाणू. पुद्गल परमाणू पासून कर्म बनतात. ठीक आहे. पुद्गलांचाच एक भेद आहे कर्म. तर नो म्हणजे किंचित. किंचित म्हणजे की जे किंचित, ज्यांना फक्त नाव दिलं जातं की हे किंचित नो कर्म आहेत बस. ठीक आहे. तर काय काय येणार त्याच्यामध्ये, असे कोणकोणते नो कर्मामध्ये भेद येतात, काय काय येतं त्याच्यामध्ये, कोणकोणत्या वस्तू येतात. बोले सांगितलं शरीर आणि शरीराला जोडलेले बाकी बाहेरचे सर्व पदार्थ. शरीर आणि शरीराला जोडलेले बाकी बाहेरचे सर्व पदार्थ कशामध्ये येणार, बोले नो कर्म मध्ये आहेत. हे किंचित नो कर्म आहेत, किंचित कर्म आहेत. ठीक आहे. यांना फक्त किंचित कर्म म्हणतात, बाकी दुसरं काही बोलणार नाही. हे आपल्याला जास्त काही बिघडवण्याचा प्रयत्न करत नाहीत. ही कोणकोणते, शरीर आणि शरीराला जोडलेले बाहेरचे सगळे पदार्थ. मग काय काय आलं याच्यामध्ये, काय काय आलं याच्यामध्ये, शरीर आणि शरीराला जोडलेले सगळे पदार्थ. भगवान आले की नाही आले, माता पिता आले की नाही आले, पुत्र आले की नाही आले, जिनवाणी आली की नाही आली, कोण कोण आलं याच्यामध्ये. शरीरच नाही म्हणल्यावर आपलं मग बाकीचं तर सगळं आलं. संपले विषय. जहां देह अपनी नहीं तहान अपनो कोय. समजलं. शरीरच आपलं नाही असं सांगून दिलं की हे शरीरच नो कर्मामध्ये आलं, तर बाकी बाहेरचे सगळे, मग ते भगवान असो की आपले घरचे असो की दुश्मन असो, किंवा बाहेरचे सगळे पदार्थ कशामध्ये गेले, की नो कर्मामध्ये गेले. ठीक आहे. ते नो कर्म आहेत. आता यांची काय पोझिशन असते, हे कसे काम करतात, हे सगळं आपल्याला बघायचं एक एक काम. ठीक आहे. आता दुसरा पॉइंट, दुसरा आहे भाव कर्म. दुसरा काय आहे, भाव कर्म. भाव म्हणजे परिणाम. भाव म्हणजे आपल्यामध्ये जे परिणाम उत्पन्न होतात ते आत्म्यामध्ये उत्पन्न होत असतात. हे सगळं आत्म्याची प्रोसेस आहे. आता बाहेरचं नाही, बाहेरचं संपलं आता. आता हे भाव कोणाचे आहेत, हे परिणाम कोणाचे आहेत, हे विचार कोणाचे आहेत, की हे सगळे विचार जीवाचे आहेत. ओके. तर ते जे भाव आहेत ते भाव होतात भाव कर्म. आता कोणकोणते भाव आपल्यामध्ये होत असतात, मोह, म्हणजे दोन राग, प्रकारचे भाव आपल्यामध्ये, नाही दोन प्रकारचे भाव आपल्यामध्ये होत असतात. कोणकोणते दोन प्रकार आहेत त्यांचे, की बोले एक अशुभ भाव आणि एक असतात शुभ भाव. ठीक आहे. शुद्ध भावाची चर्चा आपल्याला करायची नाही. तसे भावाचे तीन प्रकार, परिणाम आपले तीन प्रकारचे असतात, शुभ, अशुभ आणि शुद्ध. शुभ, अशुभ आणि शुद्ध असे तीन प्रकारचे आपले परिणाम असतात. आता नीट लक्ष देऊन ऐकायचंय, इकडे तिकडे बघायचं नाहीये, बाकी सगळं विसरून जायचंय. ओके. तर समजणार. बघा सूक्ष्म विषय चालू आहे, मी खास तुमच्यासाठी चालू केले, नाहीतर मी समोर जाऊ शकलो असतो, पण हे कर्म जोपर्यंत क्लिअर नाही होणार तोपर्यंत समोर जाता येणार नाही. ठीक आहे. तर काय सांगितलं, भाव आपले असतात तीन प्रकारचे, म्हणजे भाव कर्म असतात तीन प्रकारचे. भाव कोणकोणते झाले, एक तर शुभ भाव, अशुभ भाव आणि शुद्ध भाव. आता शुद्ध भावची चर्चा इथे करायची नाही, कारण की कर्माची गोष्ट चालू. दोनच प्रकारची गोष्ट आपल्याला इथे पकडायची, एक तर शुभ भाव आणि दुसरा अशुभ भाव. शुभ परिणाम किंवा अशुभ परिणाम. शुभ म्हणजे काय आणि अशुभ म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. माहिती आहे की नाही. देवशास्त्र गुरु संबंधी असतील, अहिंसा, सत्य, सत्य, अचौर्य, अब्रह्मचर्य यांच्या संबंधी असतील, झूठ, चोरी, कुशील, परिग्रह यांच्या संबंधी असतील तर ते अशुभ. हिंसा करण्यासंबंधी असेल, अशुभ, झूठ बोलण्यासंबंधी असेल, कुशील करण्यासंबंधी असेल, चोरी करण्यासंबंधी असेल परिणाम, तर ते सगळे अशुभ मध्ये जाणार. ठीक आहे. पुण्याचे परिणाम आणि पापाचे परिणाम असं सुद्धा म्हणू शकतो आपण. ज्यांनी आपल्याला पाप बंद होतो, जे दुनियामध्ये करण्यायोग्य परिणाम नाहीयेत, त्यांना काय म्हणणार, त्यांना अशुभ परिणाम म्हणतात. ठीक आहे. तसं तर आपली जिनवाणी त्याच्या समोर जाऊन सांगते अशुभ मध्ये काय काय येणार, की बोले जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनामध्ये देवशास्त्र गुरु आहेत, जोपर्यंत तुमच्या मनामध्ये या सर्व गोष्टी चालू आहेत, तोपर्यंतच तुम्ही शुभ परिणामी आहेत. तुम्ही झोप काढत आहेत, बोले अशुभ परिणामी.
तुम्ही खायला बसलेले आहेत अशुभ परिणाम आहेत, तुम्ही फिरायला गेलेले आहेत अशुभ परिणाम आहेत, कंटिन्यू अशुभ परिणाम चालू आहेत, म्हणजे पापचा बंध चालू आहे. समजते? जिनवानी तर एकदम हाय लेवलची गोष्ट करणार. तर 2 पॉइंट तर आपल्याला क्लिअर झाले. एक असते शुभ भाव, दुसरा आहे अशुभ भाव. अशुभ भावाने काय होणार? अशुभ भावाने पाप कर्मांचा बंध होतो. अशुभ भावाने कशाचा बंध होतो? पाप कर्मांचा बंध होतो. आणि शुभ भाव जर शुभ परिणाम आपल्यामध्ये चालत असतील तर पुण्य कर्मांचा बंध होतो. कशाचा बंध होणार? पुण्य कर्मांचा बंध होणार. तर हे 2 प्रकारचे जे भाव आपल्यामध्ये उत्पन्न होतात, मग ते राग, द्वेष, क्रोध, मान, माया, लोभ. राग पासून सुरुवात केलं. राग म्हणजे दुसऱ्याला आपलं समजणं. राग म्हणजे क्रोध नाही, राग म्हणजे गुस्सा नाही. इथे राग म्हणजे काय पकडायचं? राग म्हणजे प्रेम. कोणाला आपण आपलं समजतो? की बोले ज्याला कोणाला, मग ते शरीर असो, मोबाईल असो, घरवाले असो, कोणी असो, मग ज्याच्या प्रती तुमचा राग असेल ते रागच सगळ्या पापाची जड आहे. आपले भगवान वीतरागी असतात. कसे असतात? वीतरागी. वीतरागी म्हणजे कोणाशी रागच नाहीये, कोणाशी आपलंपणच नाहीये, कोणाला ते आपलं समजतच नाहीत, म्हणून ते वीतरागी आहे. आता ज्याला आपण आपलं समजतच नाही, तर मग त्याला काही प्रॉब्लेम आला तरी आपल्याला काही मतलब नाहीये. असतं की नाही? मुलगा मेल्यानंतर दुःख होतं की नाही होत? काय विचारायला तुम्ही? तुम्हाला काय वाटतंय का? हा प्रश्न आहे माझा. किंवा मुलगा मारू नका, चला जाऊ द्या. मुलाला लागल्यानंतर किंवा ऍक्सिडेंट झाल्यानंतर दुःख होईल की नाही होईल? असं काय बघायला? उत्तर सांगायचंय. प्रश्न विचारलाय मी. होईल की नाही? दुःख होईल ना. होणार? मुलाचा ऍक्सिडेंट झाला तर दुःख होणार की नाही? दुःख होणार ना, त्याच्या प्रती राग आहे ना. आहेच ना. तर मग आता असे पेपर मध्ये, असे टीव्ही वरती किती मुलांचे ऍक्सिडेंट होतात. तुम्ही रोज दुःखी असता का मग? नाही होत. त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्याबद्दल आपल्याला आपुलकी पण नसते आणि त्यांची हे पण नसते, त्याच्यामुळे होणार नाही आपल्याला. म्हणजे काय सांगायचंय की जिथे आपला राग आहे, जर आपलं पण आपला असेल, माझा असेल, आपला असेल, तर तिथे दुःख होणार. आणि जर जिथे माझं पण नसेल, जिथे आपण त्याला आपलं समजतच नाही, तर त्यांना काही झालं तरी आपल्याला काहीही फरक पडणार नाही. असे किती मुलांचे रोज ऍक्सिडेंट होत असतात की नाही? पण का फरक पडत नाही आपल्याला? कारण की त्यांचा आणि आपला संबंधच काय नाहीये. आपण त्यांना आपलं काही समजतच नाही. आणि जिथे आपलं पण आलं, बोले तिथे दुःख होणारच. तिथे दुःख सुरू होणारच. मग ते आपला ग्लास असो, आपला मोबाईल असो, आपला चमचा असो, आपली बांगडी असो, काही असो. पण जिथे आपलं आलं तिथे समजायचं दुःख सुरू झालं. तिथे रागद्वेष सुरू झाले. तिथे क्रोध, मान, माया, लोभ हे सगळे विकारी परिणाम सुरू झाले. तिथे आरडाओरड सुरू झाली, तिथे चिडचिड सुरू झाली, तिथे मायाचारी सुरू झाली. झाली की नाही? आता मुनिराज जहां देह अपनी नाही, बोले शरीरालाच आपलं समजत नाहीत, आता दुसऱ्यांना काय आपलं समजणार? तर मग त्यांच्या शरीराला जरी खाल्लं कोणी तरी त्यांना काही फरक पडत नाही. का? कारण की आपलं पण गेलेलं आहे. आणि इथे काय सांगतायत? बोले इथे राग द्वेष. राग म्हणजे आपलं पण. सगळ्यात पहिले तर हे आपले भगवान वीतरागी आहेत. म्हणजे रागच खतम झालाय म्हणजे बाकीचे सगळे खतम झाले. राग जिथे संपला तिथे द्वेष पण संपला, मोह पण संपला, लोभ पण संपला, सगळं संपलं. आता काहीही उत्पन्न होणार नाही. समजतंय? म्हणून सगळ्यात पहिले अशुभ परिणामामध्ये काय काय टाकलं? बोले राग पहिले टाकला, मग द्वेष टाकला, मग क्रोध, मग मान, मायाचारी, मिथ्यात्व, हे सगळे जे विकारी परिणाम आपल्यामध्ये होतात, चिडचिड करणे, घमंड करणे, हे सगळे जे विकारी परिणाम आहेत ते अशुभ परिणामामध्ये टाकले. त्याने काय होणार? त्याने पाप बंद होणार. मग आपल्याला पाप बंद होतंय की नाही होत? होत आहे की नाही होत आहे? पाप बंद होत आहे की नाही होत आहे? होतो नक्कीच.
होणार की नाही होणार? बोले होणार ना, कंटिन्यू कारण चालू आपण जो आहे. राग केलाय ना त्याच्या प्रती. हा, आणि कंटिन्यू चालू आहे. राग म्हणजे रागच जड आहे त्याची. पाप बंधाची जड काय आहे? रागच आहे. कोणाला मारणं गरजेचं नाहीये, मारणं नंतरची गोष्ट आहे. चोरी करणं नंतरची गोष्ट आहे, लोभ करणं नंतरची गोष्ट आहे. अगोदर तर त्याला आपलं समजणं, अगोदर त्याच्या प्रती अट्रॅक्शन होणं, तर हे अगोदर तर आपण एकत्व, सारखंच ममत्व, करतोय कर्तृत्व, ना. भोक्तृत्व. हा हे सारखंच करतोय ना आपण 24 तास मुलांच्या बाबतीत हा, विचार मग करतोय. ते 24 तास चालू आहे म्हटल्यानंतर किती वेळ पुण्य चालू आहे? हा पुण्य नाहीच ना, सगळं अशुभ भावच. पुण्य चालू आहे की नाही चालू आहे? पुण्य कुठलं चालू आहे? ते पापच बंद व्हायलाय ना. हा, मग पापच बंद चालू आहे, पापच कर्माचा उदय चालू आहे. समजते? अशुभ भाव, अशुभ भाव समजते तुम्हाला? अशुभ जे शुभ नाहीयेत त्याला म्हणतात अशुभ. आपल्या मुलांच्या बाबतीत का म्हणजे चांगलं विचार करणं हे तर पुण्याचं होऊ शकतंय ना. का ठीक आहे, शुभ विचार करू नये, पण शुभ विचार तर करतोच की आपण. बघा, ते सुद्धा येणार, काही प्रॉब्लेम नाहीये. आता राग जिथे आहे तिथे बाकीच्या सगळ्या गोष्टी पाप मध्ये येतातच. ओके, परंतु आता चांगले विचार सुद्धा आपल्या मनामध्ये येतात. रागला सोडून बाकीचे चांगले शुभ राग सुद्धा असतो, शुभ राग सुद्धा असतो. रागचे सुद्धा दोन भेद आहेत. रागचे सुद्धा दोन भेद, एक असतो अशुभ राग, एक असतो शुभ राग. राग म्हणजे प्रेम, राग म्हणजे प्रेम. दोन प्रकारचे राग असतात, शुभ राग, दुसरा अशुभ राग. देव शास्त्र गुरूंप्रती राग, त्यांच्या गुणांप्रती अनुराग, त्यांच्या गुणांप्रती भक्ती करण्याप्रती त्यांच्या प्रती जो अनुराग आहे, आपण पूजन करायला गेलो तर त्यांच्या प्रती अनुराग आहे ना, त्यांच्या प्रती आपल्याला अट्रॅक्शन आहे म्हणून आपण गेलो. समजते? जिनवानी प्रती अट्रॅक्शन आहे म्हणून आपण आलो. तर त्यांच्या प्रती जो राग आहे आपल्याला, तो आहे शुभ राग, आणि तो शुभ राग पुण्यबंधाचं कारण. शुभ राग म्हणजे शुभ भाव ना. नाही नाही, शुभ म्हणजे शुभ शुभ भाव सुद्धा म्हणू शकतो, पण थोडंसं अंतर मी तुम्हाला सांगते दोघांमध्ये काय अंतर. समजते? एक राग असतो आपल्या शरीर प्रती, आपल्या परिवाराप्रती, आपल्या घरातल्या वस्तूंप्रती. एक असतो त्या बाहेरच्या सगळ्या वस्तूंप्रती, गाडी प्रती, घोड्याप्रती, बंगल्याप्रती, सगळ्याप्रती असणार. ठीक आहे, तो आहे अशुभ राग, त्याला म्हणणार अशुभ राग. आणि जो देवशास्त्र गुरूंप्रती आहे त्याला म्हणणार शुभ राग. अशुभ राग पाप बंधाचं कारण आहे, शुभ राग पुण्यबंधाचं कारण आहे. ठीक आहे, परंतु राग कोणता चांगला आहे? शुभ चांगला आहे की अशुभ चांगला आहे? बोले कोणताच चांगला नाहीये, दोन्हीही बंधाचेच कारण आहे. म्हणून आपल्याला दोन्ही सोडून द्यायचंय. ठीक, तर बघा आता समोर काय सांगितलं, भाव कर्म. भाव कर्म समजले, दोन प्रकारचे भाव कर्म असतात. एक असतात अशुभ भाव, आणि दुसरे असतात शुभ भाव. शुभ भाव तर आपल्याला माहिती आहेत, पूजन पाठ, अभिषेक, धर्म आराधना, व्रत नियम पालन करणं, जिनवाणी करणं. परत हे जे काही देवशास्त्र गुरु संबंधी असणार ते सगळे परिणाम मंद ठेवणं, जास्त क्रोध मान माया लोभ नाही करणं, जिनवाणीचा चिंतवन करणं, विचार करणं, मनन करणं, वस्तू स्वरूपचा विचार करणं, भगवाननी काय काय सांगितलं एका एका गोष्टीचं पालन करणं, रात्री भोजन नाही करणं, आलू प्याज लसण हे नाही खाणं, पाणी गाळून पिणं. या सर्व गोष्टी कशामध्ये येतात? या सर्व पुण्याच्या गोष्टी आहेत, त्यांनी पुण्य बंद होतो जर परिणाम चांगले असतील तर, मनातून आपण करत असेल तर. नाहीतर बाहेर आपण आलू प्याज खात नाहीये आणि मनामध्ये फुल भाव चालू आहे, बोले पाप बंदच होते. बाहेर किती दिखावा केला तर काही होणार नाही. समजते? हे झाले पुण्य आणि पाप. हे पुण्य पाप रूप जे भाव, जे विचार आपल्यामध्ये उत्पन्न होतात, जे भाव आपल्यामध्ये उत्पन्न होतात, त्याला म्हणतात भाव कर्म. ते काय आहेत? ते भाव कर्म आहेत. ओके, आता तिसरा आहे बघा, दोन झाले. एक तर जीवाच्या आतमध्ये उत्पन्न होणारे भाव कर्म, आणि एक शरीर आणि शरीराला सोडून बाहेरचे सगळे पदार्थ गेले नो कर्म. ठीक, तर सिद्ध भगवान नो कर्मापासून तर रहित आहेतच, त्यांच्यापाशी तर काहीच नाहीये. समोर भाव कर्म सुद्धा त्यांचे नाहीयेत, शुभ अशुभ भाव सुद्धा होत नाहीयेत, म्हणजे याच्यापासून सुद्धा रहित आहेत. समजलं? आता राहिले कोणते? की बोले द्रव्य कर्म राहिले. आता द्रव्य कर्म काय असतात? द्रव्य, द्रव्य म्हणजे पुद्गल द्रव्य, द्रव्य म्हणजे पुद्गल द्रव्य, आणि कर्म, कर्म म्हणजे कर्म.
की जे पुद्गलांपासून बनलेले आहेत. कशापासून बनलेले आहेत? पुद्गलांचीच एक पर्याय आहे आणि ते आपल्याला येऊन कंटिन्यू बंधत आहेत. कंटिन्यू त्यांचा बंध आपल्यामध्ये चालू आहे. बंध चालू आहे, परत त्यांची उदय येतो. उदय मध्ये आल्यानंतर ते आपल्याला परेशान करतात. परेशान करतात म्हणजे आपण स्वतःच परेशान होतो. ते फक्त निमित्त असतात. ठीक आहे. तर काय सांगितलं? द्रव्य कर्म. द्रव्य कर्म असतात 8 प्रकारचे. द्रव्य कर्म असतात 8 प्रकारचे. आता हे कुठे असतात? त्यांचा बंध कसा होतो? की जीव जसे परिणाम करतो तसे ते जे पुद्गल परमाणू एक एक सांगितले होते, आठवते मागच्या क्लासचं? एक एक पुद्गल परमाणू छोटे छोटे ते कर्मरूप बनण्याची त्यांच्यामध्ये पॉवर असते. त्यांचा पहिले स्कंद होतो. स्कंद म्हणजे समजलं की नाही समजलं? परमाणु म्हणजे समजलं. आता फक्त मी नाव घेणार आहे, आता सांगणार नाही. स्कंद म्हणजे काय आणि परमाणु म्हणजे काय, या दोन्ही गोष्टी समजायच्यात. परमाणु म्हणजे पुद्गलाचा सर्वात छोटा अंश, ठीक. आणि स्कंद म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त पुद्गल परमाणु ज्या वेळेस मिळतात त्यावेळेस त्याला म्हणतात स्कंद. जी वस्तू तयार झाली त्यावेळेस त्याला म्हणतात स्कंद. ओके. तर आता परमाणूंमध्ये पुद्गल स्कंदांमध्ये एक अशी पॉवर असते की ते कर्मरूप परिवर्तित होतात. त्यांचे कर्मरूप त्यांचा परिवर्तन होत असतं. तर असं कसं होणार? की बोले आपल्या परिणामांचं निमित्त प्राप्त करून. जसे आपले भाव असतील तसे आपल्याला कर्म बंधणार. तशा कर्मांचा बंध आपल्याला होत असतो. ठीक आहे. आपले चांगले परिणाम असतील तर चांगले कर्म येणार. जर अशुभ परिणाम असतील तर अशुभ कर्म येणार. आपण बघितले होते ना 7 तत्व: आश्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष. आश्रव म्हणजे काय? की आश्रव म्हणजे कर्म येणे आणि बंध म्हणजे कर्म थांबणे. बोला काय बोललात? मला एक विचारायचं होतं, आता हे जे कर्म येतात, जे द्रव्य कर्म म्हणतात, पुद्गल कर्म जे येतात ते आपल्या पहिल्या जन्माचे म्हणजे पहिल्या भावातले जुन्या खूप मागच्या भावातलेच पण असू शकतात ना? केव्हाचेही असू शकतात, खूप जुने सुद्धा असू शकतात. हा. केव्हाही त्यांचा उदय येऊ शकतो. एक एक प्रक्रिया आपण समजत जाऊ. ठीक आहे. पहिले आता हे द्रव्य कर्म काय आहे ते समजायचे आपल्याला. द्रव्य कर्म जे कर्म आपल्याला कंटिन्यू बंधत आहेत, असं फोक्या फेकत नाहीयेत. आपण म्हणतो कर्म बनतात, कर्म बनतात, कर्म बनतात, माहितच नाही काय असतं कर्म. असं समजायचं नाही. बनतात म्हणजे बनतातच. कंटिन्यू कर्माचा बंध चालू आहे आणि याची सिद्धी सुद्धा आपण करू शकतो. कर्म सिद्धांत आपल्या जिनवाणीमध्ये खूप मोठा लिहिलेला आहे. एक एक कर्माची सिद्धी आपण करू शकतो. हे सगळे काम जे होत आहेत ते कर्माच्या उदयामुळेच होते. एक एक कर्माची सिद्धी होऊ शकते. ते सुद्धा आपण बघणार आहे सगळं. ठीक आहे. पहिले अगोदर आपल्याला एक एक पॉइंट समजायचा आहे. एक कर्म असतात 9 प्रकारचे. किती? 9 प्रकारचे. सॉरी, ज्ञानावर्णीय, दर्शनावर्णीय, मोहनीय, आयु, नाम, गोत्र. 9 नाही, 8 प्रकारचे. 8 प्रकारचे कर्म असतात. अष्टकर्म. ओके. 8 प्रकारचे कर्म असतात. कोणकोणते असतात? पहिले असतात बघा ज्ञानावर्णीय. ज्ञानावर्णीय, दर्शनावर्णीय. सगळ्यांना नाव पाठ करायचे. बस बस एक मिनिट एक मिनिट. ज्ञानावर्णीय, दर्शनावर्णीय, मोहनीय. कोणकोणते असतात? मोहनीय. वेद. ओके. मोहनीय झाला. मोहनीय नंतर अंतराय. मोहनीय नंतर अंतराय पकडा. ठीक आहे. अंतराय कर्म झाला. हे 4 आहेत घाती कर्म. हे 4 काय आहेत? हे 4 आहेत घाती कर्म आणि 4 असतात अघाती कर्म. आयु, नाम, गोत्र आणि वेदनीय. कोणकोणते? आयु, नाम, गोत्र आणि वेदनीय. हे 4 आहेत अघाती कर्म. हे काय आहेत? हे 4 वेदनी कस का मागे ठेवले म्हणलं? सांगतो एक एक पॉइंट सांगतो. हा, वेदनीयचं पण सांगतो का मागे घेतलं त्याला. आपण आता घाती आणि अघाती नुसार भेद करत आहे. घाती आणि अघाती नुसार भेद करत आहे, म्हणून अंतराय समोर आला आणि वेदनीय माग गेला. समजलं? घाती म्हणजे ज्ञानावर्णीय, दर्शनावर्णीय, मोहनीय आणि अंतराय. हे 4 आहेत घाती कर्म आणि हे बाकीचे राहिलेले
हे 4 आहेत अघाती कर्म. आता घाती आणि अघाती काय असतात? म्हणजे खूप सिंपल आहे. बघा, घाती कशास म्हणतात? घाती म्हणजे घात करणे. घाती म्हणजे घात करणे. कोणाचा घात करणे? की बोले हे 4 कर्म एवढे खतरनाक असतात की ते डायरेक्ट आत्म्यावरती घात करतात. कशावरती घात करतात? आपल्या जीवावरती डायरेक्ट घात करतात. म्हणजे आपले जे ज्ञान, दर्शन, सुख आणि वीर्य हे 4 प्रकारचे गुण आहेत ना. ज्ञान गुण आहे, दर्शन गुण आहे, सुख गुण आहे, वीर्य गुण आहे. हे जे 4 प्रकारचे आत्म्यामध्ये गुण आहेत, ते गुण प्रगट होऊ देत नाहीत. ते गुण प्रगट होऊ देणार नाहीत. त्या ज्ञान गुणामध्ये एवढी ताकद असते की सगळे पदार्थ आपल्या ज्ञानामध्ये झलकू शकतात. सगळे पदार्थ आपण बघू शकतो. सगळ्या पदार्थांचं ज्ञान आपल्याला होऊ शकतं. पण का होत नाहीये? कारण की ज्ञानावर्णीय कर्म त्यामध्ये निमित्त असतो. कर्माचं आवरण आहे. ज्ञान होत नाहीये, दर्शन होत नाहीये, सुख होत नाहीये. सुख सुद्धा पूर्ण झालेलं नाहीये. नाहीतर सिद्ध भगवान सारखं सुख आपण सुद्धा भोगू शकतो. भोगे शर्म अनंता. पण आपण का भोगत नाहीये सध्या? कारण की आपल्यावरती अजून कर्माचं आवरण आहे. काय आहे? कर्माचं आवरण आहे. ठीक आहे. तर हे 4 घाती कर्म कोणकोणते? ज्ञानावर्णीय. आता याचा काय अर्थ होतो? ज्ञान आवरणीय म्हणजे ज्ञान म्हणजे ज्ञान आणि आवरण म्हणजे ज्ञानावरती ज्यांनी आवरण टाकलेलं आहे. ज्ञानावरती ज्याने झाकून टाकलेलं आहे. समजते? याच्यासाठी शास्त्रामध्ये एक उदाहरण मिळतं. काय उदाहरण मिळतं? की ज्याप्रमाणे सूर्य आणि सूर्याच्या समोर आलेले ढग. समजते? सूर्यामध्ये ताकद किती असते? सूर्यामध्ये एवढी पॉवर असते की दुनियातील सगळे पदार्थ तो झलकवू शकतो. सगळ्यांवरती तो आपलं ऊन पसरवू शकतो. त्याचा उजेड पडल्यानंतर सगळ्यांना आपल्याला ते दिसू लागतात. एवढी पॉवर असते त्याच्यामध्ये. परंतु ज्या वेळेस त्याच्या समोर ढग येतात, ज्या वेळेस त्याच्या समोर ढग आले, त्यावेळेस त्याचा प्रकाश येऊ शकतो का खाली? की बोले खाली येणार नाही. त्याचा प्रकाश झाकून जातो. त्याचा प्रकाश काय होतो? झाकून जातो. आता तो सूर्य दिसतच नाही. आणि जसा जसा ढग आपले सरकत जातात, जसे जसे ढग थोडे सरकत जाणार, तेवढा प्रकाश खाली येत असतो. तसंच सिस्टम आपल्या ज्ञानाचं सुद्धा आहे. कोणाचं ज्ञान कमी, कोणाचं ज्ञान जास्त, कोणाला जास्त समजतं, कोणाला काहीच समजत नाही, कोणाला बिलकुलच समजत नाही, कोणाला समजलं तरी पाठ होत नाही. समजते? कोणाला एकदम फटाफट पाठ होऊन जातं, कोणी अकलंक असतं, कोणी निकलंक असतं, बाकी कलंक असतात, कलंक सुद्धा असतात. का हे का? असं काय कारण याचं? की बोले हे सगळं आपल्या ज्ञानावर्णीय कर्माच्या अनुसार चालणार. समजलं? म्हणजे की जेवढे जेवढे ते ढग समोरून सरकणार, तेवढा प्रकाश खाली येत जाणार. आता काय होतंय? तसंच ते ढग म्हणजे आपल्या ज्ञानावरती पडलेलं आवरण. ढग म्हणजे आपल्या ज्ञानावरती पडलेलं आवरण. आणि ते कोणाचं आहे? आपलं ज्ञान तर पूर्ण आत्म्यामध्ये ज्ञान आहे. ज्ञान कुठे? पूर्ण आत्म्यामध्ये आहे. परंतु त्याच्यावरती काय झाकले गेलेले आहे? की त्याच्यावरती कर्म झाकले गेलेले आहे. कर्मांनी ते पूर्ण ज्ञान बंद करून टाकलेले आहे. आणि थोडासा जसा जसा त्याचा क्षयोक्षम होत जातो, जसा जसा त्याचा क्षयोक्षम होत जाणार, जसं जसं ते कर्म थोडे सरकत जाणार, तेवढे ज्ञान आपल्याला वाढत राहतं. तेवढं ज्ञान आपलं कंटिन्यू वाढत राहतं. समजते? हे झालं ज्ञानावर्णीय कर्म. हे ज्ञानावर्णीय कर्माचा सगळा खेळ आहे. बाकी दुसरा कशाचा खेळ नाहीये. ठीक आहे? या ज्ञानावर्णीय कर्माचा बंध कसा होतो? हा ज्ञानावर्णीय कर्माचा बंध कसा होतो? ज्ञानावर्णीय कर्माचा बंध कसा होणार? असे कोणकोणते काम आहेत की ज्याने ज्ञानावर्णीय कर्माचा बंध होतो? आता ते सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. बघा, कोणी ज्ञान करत असेल, कोणी स्वाध्याय करत असेल, कोणी वाचत असेल, कोणी अभ्यास करत असेल, त्याला डिस्टर्ब करणं, त्याला करू नाही देणं, त्याला परेशान करणं, हे ज्ञानामध्ये, दुसऱ्याच्या ज्ञानामध्ये आपण काय केलं? दुसऱ्याला ज्ञान प्राप्त करू दिलं नाही. त्यांच्या ज्ञानामध्ये आपण अडथळा आणला. मग आपल्याला तसे कर्म बनणार. आता एक एक पॉइंट आपल्याला समजत जायचं. ओके? त्याचं खूप विस्तारपूर्वक वर्णन आहे.
तर सगळं एक साथ सांगत बसलो तर ज्ञानावर्णी कर्माला 2 दिवस लागून जातील. ठीक आहे. म्हणून शॉर्टपणे आपल्याला पहिले समजून घ्यायचे हे कर्म काय असतात. मग हळूहळू एक एक पॉइंट आपण समजत जाऊ. त्याचा बंध कसा होणार, ते कर्म आपल्याला संपवायचे, ते कर्म खतम करायचे, ते कसं खतम करणार, ते जसे खतम होतात तसं केवळ ज्ञान होऊन जातं. चार प्रकारचे कर्म असतात ना. अरहंत परमात्मांनी 4 प्रकारच्या कर्मांचा नाश केला. मागे आपण वाचलं. 4 घाती कर्मांचा अभाव केला. तर ज्ञानावर्णी खतम झालं, म्हणजे केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. समजलं? केवळ ज्ञान. आता फक्त ज्ञान राहिलेले, आता बाकी कर्माचा काही संबंध नाहीये. आता सगळ्या वस्तू, सगळे पदार्थ त्यांच्या ज्ञानामध्ये स्पष्ट झलकू लागलेले आहेत. समजते? हे झाला पहिला कर्म, ज्ञानावर्णीय कर्म. त्याचा जेवढा उदय येईल तेवढा आपल्याला ज्ञान होईल, आणि बाकीचा जेवढा तो झाकलेला असेल बोले ते ज्ञान आपल्याला होणार नाही. ठीक आहे. समोर दुसरा पॉइंट, दुसरा आहे दर्शनावर्णीय कर्म. दर्शनावर्णीय, दर्शन आवरणीय. आवरणीय मतलब म्हणजे की दर्शन वरती आपल्या आत्म्यामध्ये एक दर्शन नावाचा गुण असतो. कोणता गुण असतो? दर्शन नावाचा गुण असतो. तो काय काम करतो? काय काम करणार बघा. दर्शन नावाचे 2 गुण असतात. दर्शन नावाचे 2 गुण असतात. एक गुणाचा अर्थ होतो श्रद्धान. एक गुण काय करतो? सम्यक दर्शन उत्पन्न करतो. दर्शन म्हणजे श्रद्धान. ठीक आहे. तर त्या श्रद्धांची गोष्ट आता इथे चालू नाहीये. दर्शन म्हणजे मान्यता एक, आणि दुसरा एक गुण आहे त्याचं पण नाव दर्शनच आहे, परंतु त्याचा अर्थ काय होणार की त्याचा अर्थ होणार बघणे. दर्शन म्हणजे सामान्य अवलोकन. सामान्य अवलोकन. दर्शन म्हणजे बघणे. म्हणजे आता बघा, हे पुस्तक आहे. ठीक आहे. या ग्रंथाचं ज्ञान करण्याच्या अगोदर, या ग्रंथाचं ज्ञान होण्याच्या अगोदर, एकदम अगोदर काय होणार की सगळ्यात पहिले दर्शन होत असत. काय होत असतं? सगळ्यात अगोदर दर्शन होणार. या पुस्तकाचंच नाही, सगळ्या गोष्टींचं. तुम्ही कोणत्याही गोष्टीचं ज्ञान करा, तुम्ही कुठेही जा, कोणालाही जाणा, कोणालाही जाणण्याच्या अगोदर पहिले दर्शन होणार. काय होणार? दर्शन होणार. दर्शन म्हणजे सामान्य अवलोकन. दर्शन म्हणजे सामान्य अवलोकन. जसं आता पहिले याचं सामान्य अवलोकन झालं, पूर्ण वस्तू त्याच्यामध्ये मला झलकली. ठीक आहे. आता नंतर नेक्स्ट स्टेप काय होणार की मग ज्ञान सुरू होणार. ज्ञानचं काम काय आहे की त्याच्यामध्ये काय काय आहे, ती कशी आहे, ते कसं दिसणार, त्याचं काय काय, ते विशेष ज्ञान. ज्ञानाचं काम काय आहे की ते विशेषपणा, ते किती कोणता कलरचा आहे, त्याच्यामध्ये काय काय लिहिलेलं आहे, हे कोणता आकार आहे, कोणी लिहिलेलं आहे, हे सर्व जे विशेषपणा चालू आहे, हे विशेष जाणणं चालू आहे, त्याला म्हणतात ज्ञान. ही ज्ञानाची प्रोसेस आहे. एक मंदिर म्हटल्यानंतर मंदिरात गेलो आपण, तर सामान्य अवलोकन पहिले झालं, हे आपल्याला समजणार नाही केव्हा झालं. हे केव्हा झालं हे आपल्याला समजत नाही, पण सगळ्यात अगोदर हे सामान्य अवलोकन होणार. मंदिरचं सामान्य अवलोकन अगोदर झालं, मग आपण विशेष ज्ञान सुरू झालं, मग ज्ञानाचं काम सुरू झालं. ठीक आहे. असं प्रति समय चालू असतं. जसं जसं आपण जाणत राहतो, त्या जाणण्याच्या अगोदर, ज्ञानाच्या अगोदर काय होणार? अगोदर दर्शन होणार. ठीक. ते आपण करू आता. समोर आपल्याला ते एकदम स्पष्ट करायचं, असं समोर दिसत जाईल तुम्हाला. तत्वार सूत्राच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या, पण ते थोडं हार्ड होईल. ओके. समजलं? दर्शन समजलं? दर्शन म्हणजे सामान्य अवलोकन. ठीक. तर ते सामान्य अवलोकन सुद्धा पूर्णपणे आपल्याला होत नाहीये. का होत नाहीये? कारण की त्याच्यावरती दर्शनावर्णीय कर्म आणि ते झाकल्या गेलेले. कशाने झाकल्या गेलेले? दर्शनावर्णीय कर्माने ते झाकल्या गेलेलं आहे. समजलं? दर्शनावर्णीयचं काम काय आहे की आत्म्याच्या दर्शन गुणावरती आवरण टाकणे, त्याला म्हणतात दर्शनावर्णीय कर्म. आणि जसं जसं ते कर्म सरकत जातं, जसं जसं त्यांचा क्षयोपशम येत जाणार, जसा जसा त्यांचा क्षयोपशम होत जाणार, त्यावेळेस आपल्याला दर्शन गुण सुद्धा थोडा प्रगट होणार. आता जेवढं ज्ञान आपल्याला होतंय तेवढंच दर्शन सुद्धा प्रगट आहे. समजलं? 2 कर्म समजले. आणि अरहंत परमात्मा किंवा सिद्ध परमात्मा
त्यांना ज्ञानावर्णीय सुद्धा नाहीये आणि दर्शनावर्णीय सुद्धा नाहीये. तर ज्ञानावर्णीय गेला म्हणजे कोणता गुण प्रगट झाला की अनंत ज्ञान प्रगट झालं. अनंत ज्ञान प्रगट झालं. दर्शनावर्णीय गेला म्हणजे अनंत दर्शन प्रगट झालं. दोन कर्म गेले, दोन कर्मांचा अभाव झाला, त्यांनी कर्मांना आपल्यापासून दूर केलं, म्हणून काय झालं की त्यांच्यामध्ये हे दोन गुणांची पूर्णता प्रगट झाली. गुण तर पहिल्यापासूनच होते, फक्त झाकल्या गेले. ओके, आता त्यांनी ते झाकण काढून टाकलं, मग गुणांची पूर्णता झाली. ओके, तिसरा पॉइंट. आता बोला. एखाद्या वस्तू स्वरूप एखाद्या गोष्टीचं ज्ञान होत नाही आपलं, तर मग ते दर्शनावर्णीय मध्ये की ज्ञानावर्णीय मध्ये? ज्ञानावर्णीय मध्ये. ज्ञान होत नाहीये तर ज्ञानावर्णीय मध्ये. ठीक आहे, आणि ज्ञानच्या अगोदर दर्शन होत नाहीये तर मग दोन्ही येणार. मस्त आहे. जेवढं ज्ञान आपल्याला होत आहे तेवढं दर्शन प्रगट आहे. दर्शन सुद्धा तेवढंच होणार आहे. ठीक. आणि ज्ञान, आता त्याची आपण थोडी विशेष चर्चा करू आपण आता हळूहळू. आता ते दर्शनचं पण आपल्याला हळूहळू समजत जायचंय. खूप त्याचा पण एकदम विस्तार आहे. दर्शन वर्णीय नंतर ज्ञानवर्णीय ना? फर्स्ट दर्शनावर्णीय असं नाही. आता सगळ्या आत्म्यावरती ते झाकल्या गेलेले ना, म्हणून फर्स्ट सेकंड कोणाला काही ठेवू शकत नाही आपण. म्हणजे असं फक्त वस्तू स्वरूप नाही, एखाद्या नाही. गोष्टीचं ज्ञान करायला जातो, तो पहिले त्याचं अवलोकन करणार, मग त्याच्यातलं पहिले ज्ञान होणार. अवलोकन करणार आणि मग त्याचं ज्ञान होणार. ठीक आहे, असं म्हणू शकतो. पण असा क्रम कुठे नाहीये. क्रम फक्त वाणीमध्ये येणार. क्रम कुठे येणार? फक्त बोलण्यामध्ये, समजवण्यामध्ये क्रम येत असतो. बाकी वस्तू स्वरूपामध्ये कुठेही क्रम नाहीये. नाहीतर इथे ज्ञानावर्णीय असणार, इथे दर्शनावर्णीय असणार असं नाही. सगळीकडे जिथे जिथे ज्ञान आहे तिथे तिथे ते कर्म आहेत. जिथे जिथे दर्शन आहे तिथे तिथे कर्म आहेत. मग कुठे दर्शन आहे कुठे ज्ञान आहे बोले पूर्ण आत्म्यामध्ये आहे. ठीक आहे. तर तिसरा पॉइंट, तिसरा आहे मोहनीय कर्म. हे तर सगळ्यांना खूप फेमस आहे. सगळे खूप ह्याच्या चक्कर मध्ये अडकतात. कोणता कर्म? मोहनी कर्म. मोहनी कर्म काय करतो की जो मोह उत्पन्न करतो. मोहनीय, मोह उत्पन्न करण्यामध्ये जो निमित्त बनतो. आत्म्यामध्ये एक सुख नावाचा गुण असतो. कोणता गुण आहे आत्म्यामध्ये? आत्म्यामध्ये सुख नावाचा गुण आहे. आणि सुख पूर्ण का प्रगट होत नाहीये? आपल्यामध्ये एवढं सुख प्रगट होऊ शकतं की डायरेक्ट सिद्ध भगवान सारखं. कोणासारखं? सिद्ध भगवान सारखं. जसे सिद्ध भगवान अनंत सुखी आहेत, भोगे शर्म अनंता, तसं सुख भोगण्याची पावर माझ्यामध्ये सुद्धा आहे की नाहीये? तुमच्यामध्ये दुखी राहण्याची पावर आहे की सुखी राहण्याची पावर आहे? कोणती पावर आहे? कोणती शक्ती आहे? कोणता गुण आहे? दुःख नावाचा गुण आहे की सुख नावाचा गुण आहे? सुखी राहण्याचे गुण आहे. आवरणामुळे आपण दुःखी आहे. काय काय काय? सुखी राहण्याचे गुण आपल्यात आहे, पण आहे जे आवरण आहे दर्शनावर्णीय मोहनीय, त्याच्यामुळे आपण नाही नाही नाही, सर्वथा त्याच्यावर ढकलून द्यायचं नाही. ते तर पुद्गल आहे. ते काय आहेत? पुद्गल आहेत. मोक्ष मार्ग प्रकाशक उदाहरण दिलं. काय उदाहरण दिलं? उदाहरण काय दिलं? बोले जर कोणी स्वतःनीच आपल्या हाताने दगड उचलला आणि आपल्या स्वतःचं डोकं फोडलं तर त्याच्यामध्ये दगडाची काय चूक आहे? आहे का काही दगडाची चूक? दगडाने काय केलं? काय केलं दगडाने? बोले दगडाने काही सुद्धा नाही केलं. चूक कोणाची? की त्या माणसाने स्वतःने, माईक बंद करा, दगड उचलला आणि स्वतःच डोकं फोडून घेतलं. तसंच सेम टू सेम या कर्मांना कोणी बोलवलं? कोणी बोलवलं? की बोले आपण स्वतःनीच बोलवलं. आपले जे भाव कर्म होतात ना, आपले जे परिणाम बदलतात, आपले जे परिणाम बिघडतात, त्या परिणामानेच हे कर्म येतात. तर त्यांना कोणी बोलवलं? की आपण स्वतःनीच बोलवलं. मग चूक कोणाची? त्यांची आहे का? बोले त्यांची चूक नाहीये, आपली स्वतःची चूक आहे. समजते? कधी कधी आपण जाणून बुजून काय विचार करत नाही, पण कधी सहजच मनात येते. मग ते काय? हा, त्याचं पण कर्म नाही, आहे. जाणून बुजून तर नाही करत, पण तरी सुद्धा ही आपली शिथिलता आहे, ही आपला आळस आहे आणि हे विचार येणारच. ठीक आहे, कारण की कर्माचा उदय तसा असतो. कर्माच्या उदयामध्ये आपण त्याच्या अनुरूप परिवर्तन करून जातो. त्याच्या अनुरूप आपण अट्रॅक्ट होऊन जातो, म्हणून आपले भाव सुद्धा तसे होतात.
ठीक आहे, आता बघू आपण सगळं सगळं हळूहळू बघू. एवढं समजलं तर आत्म्यामध्ये कोणता गुण आहे? दुःख गुण आहे की सुख नावाचा गुण आहे? तुम्ही सुखी राहू शकता की दुखी राहू शकता? काय राहायला तुम्हाला आवडेल? दुखी राहणं हे सोपं आहे की सुखी राहणं सोपं आहे? काय प्रश्न विचारले तुम्ही? हा? सुखी सुखी पहिले तर म्हणता सगळे दुखीच आहेत. सुखी राहणं करायला आवडणार ना. राहणं सोपं सुखी आहे, पण राहणं सोपं आहे. कर्माच्या बंधामुळे आपण राहू शकत नाहीये. नाही नाही कर्मा हा ठीक आहे चालेल. कर्मावरती सर्वता ढकलायचं नाही. नाही, पण आपणच बांधलेले कर्म आहेत ना ते. कर्मावर हा, हा. आपणच बांधलेले कर्म आहेत, ते भोगावे नाही लागतात. आपल्याला सोपं काय जातं? सोपं काय जाणार? सुखी राहणं सोपं आहे की दुःखी राहणं सोपं जातं? राहणं सोपं आहे. इझी काय? सुखी राहणं हा सुखी दुःखी राहणं राहणं शिकवलं. सुखी राहणं सोपं आहे, बरोबर. तर जे सुखी राहणं सोपं आहे म्हणजे आत्म्यामध्ये सुख नावाचा गुण आहे. कोणता गुण आहे? माझ्यामध्ये सुख नावाचा गुण आहे, म्हणून मला सुखी राहायला आवडतं. म्हणजे सुखी राहणं हे सर्वात जास्त सोपं आहे. दुःखी राहण्याला प्रॉब्लेम 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 सारखं त्यांचा विचार करत राहिलं तर दुःखी सुद्धा राहू शकतो. ठीक आहे, पण दुःख नावाचा गुण माझ्यामध्ये नाही. माझ्यामध्ये कोणता गुण आहे? की सुख नावाचा गुण आहे. त्याच्यामध्ये पॉवर किती आहे? एवढी पॉवर आहे की अनंत सुख मी भोगू शकतो. परंतु का भोगत नाहीये? कारण की मोहनीय कर्माचा बंध असल्यामुळे, मोहनीय कर्म आपल्यामध्ये असल्यामुळे. समजते? आणि मोहनीय कर्म काय करतो? की मोहनीय कर्म ते आपल्या आत्म्याच्या गुणावरती तर आहेच, परंतु दुसरा पॉइंट अजून काय करणार तो? की त्याचा उदय आल्यानंतर, मोहनीय कर्माचा उदय आल्यानंतर आपण राग, द्वेष, क्रोध, मान, माया, लोभ हे सगळ्या गोष्टी करत असतो. या सगळ्या गोष्टी केव्हा होतात? की ज्यावेळेस मोहनीय कर्माचा उदय येतो. असंच येत नाही. आता करू शकता का तुम्ही? क्रोध करू शकता का? आता मान करू शकता का? मायाचारी करू शकता का? करून दाखवा मला. करू शकतो का? बोले नाही करू शकत. का नाही करू शकत? कारण की बाहेर तसं निमित्त लागतं आणि बाहेरचं निमित्त प्राप्त आणि सोबत कर्माचा उदय. कर्माचा उदय आल्यानंतरच या गोष्टी आपल्या मनामध्ये आपल्यामध्ये उत्पन्न होतात आणि हे कर्म सगळ्यात खतरनाक आहे. का सगळ्यात खतरनाक आहे मोहनीय कर्म? कारण की जे नवीन कर्म बंद होतो आपल्याला, नवीन कर्म जे येतात ना ते ज्ञानावरणीमुळे येत नाहीत, दर्शनावरणीमुळे येत नाहीत, वेदनीय आयु नाम गोत्र या सगळ्यांमुळे येत नाहीत. फक्त मोहनीय कर्म त्यांच्यामध्ये निमित्त असतो. फक्त मोहनीय कर्माचा उदय आला की जीव आपल्या स्वभावाच्या विपरीत परिणमन करतो आणि परिणमन केल्यामुळे त्याला कर्माचा बंध होत असतो. ठीक आहे, तर मोहनीय कर्म काय करणार? की आपल्यामध्ये मोह उत्पन्न करवण्याचं काम. मोह, मिथ्यात्व, राग, दर्शन मोह, चारित्र मोह हे दोन त्याचे भेद असतात, तर त्याची चर्चा करू. ठीक आहे, मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान, मिथ्या चारित्र हे कशामुळे उत्पन्न झालं? हे सगळं मोहनीय कर्माचं काम आहे. ओके, चौथा पॉइंट. हे एक मिनिट. मोहनीय कर्म कितव्या गुणस्थानापर्यंत असतं? मोहनीय कर्म कितव्या गुणस्थानापर्यंत असणार? बघा, याचे दोन भेद आहेत. एक आहे दर्शन मोह, एक आहे चारित्र मोह. दर्शन मोहनीय असणार चौथ्या गुणस्थानापर्यंत. चौथ्या नंतर त्याचा एंड होतो. ओके, दर्शन मोह म्हणजे दर्शन मोहनीय गेला म्हणजे मिथ्या दर्शन गेलं. मिथ्या दर्शन गेलं म्हणजे सम्यक दर्शन झालं. समजलं? सम्यक दर्शन कोणत्या गुणस्थानामध्ये? सम्यक दर्शन होणार चौथ्या गुणस्थानामध्ये. चौथ्या गुणस्थानापर्यंत हे असतं. मग हळूहळू 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 चारित्र मोह कमी होण्यासाठी हळूहळू टाइम लागणार. जोपर्यंत चारित्र्याची पूर्णता होत नाही तोपर्यंत हे संपणार नाही. ठीक आहे, चारित्र्याची पूर्णता होणार नाही तोपर्यंत हे संपणार नाही. आता फक्त एवढं समजा की चौथ्या गुणस्थानापर्यंत दर्शन मोहनीय संपून जातो. आता बाकीची चर्चा आपण समोर समजू. आता हे दर्शन मोह काय हे सुद्धा समजणार नाही. हा, माईक ऑन करा. चारित्र हा 12वा की 13व्या मध्ये? नाही 13व्या मध्ये नाही, 12व्या पर्यंतच असणार. 13व्या पर्यंत गेला म्हणजे सगळंच खतम झालं. सगळंच खतम झालं. मोहनीय संपला.
मग त्यांना पूर्ण सुखाची प्राप्ती झाली, अनंत सुख त्यांच्यामध्ये प्रगट झालं. ओके. आणि जसं 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 त्या प्रोसेस मध्ये आहेत तसं तसं त्यांचे कर्माची निर्जना होत जाते होत जाते होत जाते आणि तेवढं सुख त्यांना प्रगट होत जातं. ठीक आहे. आता समोर बघायचं. त्याच्यात आर्यंत परमेश्वरीला 9 कर्माचं असतं, अरिहंत परमेश्वरींना 9 कर्माचा बंध असतो. नो कर्माचं बंधन नसतो. नो कर्माचं बंध होत नाही. नो कर्म फक्त त्यांना म्हणतात. आता का म्हणतात ते पण आपण समजू. कारण त्याचं समजू की त्यांना कर्मामध्ये का टाकलं. जिनवाणी पण कर्म आहे. कर्मामध्ये का टाकलं त्यांना. शरीर आहे तर शरीर पण कर्म आहे, त्याला कर्मामध्ये का टाकलं ते पण आपल्याला समजायचे. पहिले हे सगळे 8 पॉइंट समजून. हा 13 गुणस्थानात त्यांचं शरीर असतं ना, म्हणून म्हणलं त्यांचं पण 9 कर्म असतं का. हा नो कर्म असणार ना, त्यांचा पण नो कर्म असणार, परंतु नो कर्मा प्रती राग द्वेष नाहीये. हे खतरनाक आहे. नो कर्म असू द्या, काही फरक पडणार नाही. त्याने असल्याने नसल्याने काही फरक पडत नाही, पण राग असेल तर ते खतरनाक आहे. समजलं. आपलं पण असेल तर ते खतरनाक आहे. ठीक. तर 3 पॉइंट झाले. मोहनीय कर्म झाला. मोहनीय नंतर आहे अंतराय कर्म. आत्म्याचे 3 गुण समजले. एक ज्ञान गुण, दर्शन गुण, सुख गुण. ठीक. अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख हे अनंत परमात्मा सिद्ध परमात्मांमध्ये असतं. तर त्यांनी या कर्मांचा अभाव केला आणि त्यांना हे गुण प्रगट झाले. तर चौथा गुण आहे अंतराय कर्म. अंतराय कर्म आत्म्यामध्ये एक वीर्य नावाचा गुण आहे. आत्म्यामध्ये कोणता गुण आहे. वीर्य. वीर्य म्हणजे ताकद, वीर्य म्हणजे शक्ती, वीर्य म्हणजे पॉवर. ठीक आहे. ठीक. तर ती शक्ती, ती पॉवर प्रगट होऊ देत नाही. कोण. अंतराय कर्म. अंतराय कर्म काय करतो की आपली करण्याची इच्छा आहे आणि करण्याची इच्छा असून सुद्धा आपण करू शकत नाही, करण्याचे परिणाम असून सुद्धा आपण करू शकत नाही. दान, लाभ, भोग, उपभोग हे 4 भेद आहेत अंतराय कर्माचे. दान देण्याची इच्छा आहे पण नाही देऊ शकत. लाभ, दान, लाभ. लाभ म्हणजे आपल्याला काही लाभ होणार आहे परंतु होणार नाही. का नाही होणार की अंतराय कर्म आला. दान, लाभ, भोग. भोग म्हणजे भोगण्याची इच्छा आहे, खाण्यापिण्याची इच्छा आहे मस्तपैकी, पण होऊ शकत नाही, भोगू शकत नाही. का. कारण की अंतराय कर्माचं मध्ये अडथळा आला. अंतराय म्हणजे अडथळा. समजलं. अंतराय म्हणजे अडथळा. तर आपले जे काम करण्याची इच्छा आहे परंतु होऊ शकत नाही, करू शकत नाही, होत नाहीये. का होत नाहीये. पाप कर्माचा उदय पण आहे आणि सोबत अंतराय कर्माचा उदय पण आहे. शिखरजीला जाण्याची फुल इच्छा आहे पण नाही जाऊ शकत. का नाही जाऊ शकत. शिखरजी चढण्याची फुल इच्छा आहे पण नाही चढू शकत. पाय साथ देत नाहीयेत, गुडघेच दुखत आहेत, घुटणेच दर्द करत आहेत. जाण्याची फुल इच्छा आहे, दान देण्याची फुल इच्छा आहे, घरातले देऊ देत नाहीत. समजते का. हे अंतराय येणार, आतमध्ये अडथळा येणार. हे जे अडथळा येतात त्याला म्हणतात अंतराय कर्म. ओके. हे आता सामान्य सामान्य सांगितलं. आता याची विशेष चर्चा समोर करायची, अजून थोडं विश्लेषण याचं समोर होणार. ठीक आहे. सामान्य अंतराय समजला. तर हे अंतराय कर्म हे सुद्धा आत्म्यामध्ये उत्पन्न, आत्म्याची जी शक्ती आहे, आत्म्याची जी पॉवर आहे ती पॉवर उत्पन्न होऊ देत नाही. आता आत्म्यामध्ये हे तर गोष्टी नसतात. कोणत्या. हे शिखरजीला जाणं वगैरे ह्या तर गोष्टी आत्म्याच्या नाही आहेत. समजते. हे आत्म्यामध्ये आहेत का. हे आत्म्याचे गुण आहेत का. बोले आत्म्याचे गुण नाही आहेत. आत्म्यामध्ये जी पॉवर आहे त्याचं नाव काय, त्या शक्तीचं काम काय की बघा. आता आतापर्यंत मुनिराज सुद्धा त्यांना सुद्धा केवळ ज्ञान नव्हतं. त्यांना सुद्धा अनंत सुख काय आहे हे माहित नव्हतं. ठीक आहे. आणि असे बसलेले आहेत ध्यान मध्ये आणि 12व्या गुणस्थान मध्ये आहेत आणि एकदम 13व्या गुणस्थान मध्ये पोहोचले. केवळ ज्ञान प्रगट झालं, अनंत सुख प्रगट झालं. समजते. या सगळ्या गोष्टी एकदम सगळे पदार्थ त्यांच्या ज्ञानामध्ये झलकू लागले. आतापर्यंत काहीच झलकत नव्हतं, आता सगळे पदार्थ झलकू लागले. आता सगळं सुख त्यांना एकदम मिळालं, अनंत सुखाची प्राप्ती त्यांना झाली. तर ते अनंत सुख सहन करण्याची ताकद पाहिजे की नाही. एवढं सगळं मिळालं एक साथ, तर त्याला भोगण्याची पॉवर पाहिजे की नाही. तर ती जी पॉवर आहे ती पॉवर कोण देतं की ते पॉवर हे जे वीर्य नावाचा गुण आहे आपल्यामध्ये, तो वीर्य नावाचा गुण देत असतो.
बघा काय होतं, हे जेवढे सायंटिस्ट असतात ना, मोठे मोठे सायंटिस्ट, ते असे पागल असतात. का पागल असतात? पागल असतात म्हणजे वेगळं डोकं चालतं त्यांचं. तुम्ही बघितले असणार सगळे मोठे मोठे सायंटिस्ट काय करतात, ते का का पागल झाले? कारण काय की ज्ञान एवढं झालं की सहनच झालं. ज्ञान झालं, सहनच झालं नाही, तर ते पागल होऊन जातात, चक्रम होऊन जातात, डोकं फिरकून जातं. समजलं? सहन करण्याची ताकदच नव्हती. तर आता तिथे तर केवळ ज्ञान होणार आहे, फक्त केवळ ज्ञान राहणार आहे. आता सगळे पदार्थ एक साथ झलकू लागणार आहेत. तर मग सगळे पदार्थ दिसणार म्हटल्यानंतर ते सगळं भोगण्याची, ते सगळं करण्याची ताकद पाहिजे की नाही? तर ती ताकद कोण प्रदान करतं? की वीर्य नावाचा गुण प्रदान करतो. आपल्यामध्ये एक वीर्य नावाची शक्ती असते, ती प्रदान करणार. समजलं? आणि त्याच्यावरती जर आवरण असेल तर ते अंतराय कर्म आहे. अंतराय कर्म आपल्यामध्ये ते प्रगट होऊ देत नाही, ती शक्ती प्रगट होऊ देत नाही. ठीक, हे झाले 4 घाती कर्म. हे आत्म्याच्या गुणांवरती डायरेक्ट घात करतात. कशावरती घात करणार? आत्म्यांच्या गुणावरती डायरेक्ट घात करणार. चौथा भेद काय? दान, लाभ, भोग दान, आणि लाभ, भोग, उपभोग. उपभोग हे सगळे व्यवहाराने भेद आहेत. उपभोग, उपभोग म्हणजे भोग म्हणजे अशा वस्तू की ज्यांना आपण एकदा यूज करतो आणि फेकून देतो. यूज अँड थ्रो ज्याला म्हणतो ना आपण. भोग म्हणजे एकदा भोगण्यायोग्य वस्तूला भोग म्हणतात. आणि उपभोग, उपभोग म्हणजे ज्या वस्तूंचं आपण कंटिन्यू सारखं 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 यूज करत असतो, सारखं सारखं त्याला भोगत असतो, त्याला म्हणतात उपभोग. समजलं? जसं जसं उदाहरण, आपल्या गाडीला, आपल्या बंगल्याला, आपल्या घरामध्ये बेड आहे, ग्लास आहेत, भांडे कुंडे आहेत, हे सगळे आपण धुवून परत 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 त्याच त्याच यूज करतो की नाही करत? बोले त्याच त्याच यूज करत असतो. तर ते परत परत भोगणं त्याला त्याला म्हणतात उपभोगाच्या वस्तू. आणि गुलाबजामुन एकदा उचलला, खाऊन टाकला, तर परत तोच गुलाबजामुन खाऊ शकतो का? एकदा उचलला, खाऊन टाकला, तर तो आतमध्ये गेला, परत तोच खाऊ शकतो का? की बोले तो खाऊ शकत नाही. तर ते भोग, भोग म्हणजे एकदा भोगलं, संपला. ठीक आहे. तर ह्या वस्तूंमध्ये सुद्धा जर अंतराय येत असेल, भोगण्याच्या वस्तूंमध्ये एकदा भोगण्याच्या, उपभोग करण्याच्या वस्तूंमध्ये जर अंतराय येत असेल, तर ते अंतराय कर्माचा उदय आहे. म्हणजे त्या भोगू शकत नसेल आपण, तर अंतराय कर्माचा उदय आहे. ठीक, हे 4 झाले घाती कर्म. आता समोर 5वा आहे. आता हे जे अघाती कर्म, अघाती कर्म म्हणजे काय? की जे आत्म्याच्या गुणांचा डायरेक्ट घात करत नाहीत, त्यांना अघाती कर्म म्हणतात. जे शरीराशी रिलेटेड आहे त्याला अघाती कर्म म्हणतात. ज्यांचा संबंध शरीर आणि कर्माशी असतो त्यांना अघाती कर्म म्हणतात. समजलं? शरीर किंवा बाहेरच्या पदार्थांशी ज्यांचा संबंध असतो त्यांना अघाती कर्म म्हणणार. ज्यांचा आत्म्याशी म्हणजे आत्म्याच्या गुणांचा जो डायरेक्ट घात करत नाही. ठीक, असे कोणकोणते आहेत? बोले आयु कर्म. सगळ्यात पहिले आयु. आयु म्हणजे आयु म्हणजे आयु म्हणजे एज. आयु म्हणजे की आपण या शरीर मध्ये किती दिवस राहणार, किती टाइम राहणार, किती वेळ राहणार, हे सगळं फिक्स आहे. हे कोण निश्चित करतं? हे कोण ठरवणार? की आपला आयु कर्म ठरवणार. निज आयु क्षय से मरण हो, यह बात जिनवर ने कही. अरे और तुम बचा कैसे सकोगे जब आयु हर सकते नहीं. म्हणजे आपलं मरण केव्हा होतं? आपलं म्हणजे सगळ्यांचंच, की ज्या वेळेस आयु खतम होते, ज्या वेळेस आयु कर्म संपतो, जाण्याचा टाइम येतो. टाइम म्हणतो ना आपण, टाइम म्हणजे आयु कर्म. तर आयु कर्म ज्या वेळेस संपलं, त्यावेळेस आपलं आयु खतम झाली, जीवन सुद्धा संपून जातं. जीवन संपणं म्हणजे या शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये परिवर्तन होऊन जातं. समजलं? तर या शरीर मध्ये असं सगळ्यांचं सगळ्यांचं आपापल्या बॉडीमध्ये किती वेळ राहायचं हे कोण निश्चित करणार? की हे आयु कर्म निश्चित करतो. आपलं खानपान निश्चित करत नाही. नाहीतर असे किती जण आहेत की ऍक्सिडेंट होतो, 4 जण मरतात, बाकी जण जिवंत राहतात. का होतं असं?
बाढ येते, बाढ आल्यानंतर हजारो लोक मरून जातात, बाकीचे जिवंत राहतात. महामारी आली कोरोना सारखी, ज्यांची ज्यांची आयु संपली ते खतम, ज्यांची आयु नाही संपली ते अजून सुद्धा जिवंत आहेत. ही महामारी तर फक्त निमित्त आहे. कोरोनामुळे मेला, कोरोनामुळे नाही मेला, कोरोना तर निमित्त आहे. तर कोरोनाने मारलं असतं तर सगळेच मेले असते. कोरोनाने मारला असतं तर सगळे मेले असते की नाही? सगळेच मरायला पाहिजे होते, पण असं नाही झालं. 105 वर्षांच्या आजीबाई सुद्धा वापस आल्या, आणि चांगले चांगले हट्टे खट्टे जवान सुद्धा निघून गेले. मग कोणाची पॉवर आहे? ह्युमॅनिटी कम आहे. ह्युमॅनिटी कम आहे का? ते सगळ्या निमित्त गोष्टी आहेत, सांगण्याच्या गोष्टी आहेत, व्यावहारिक गोष्टी आहेत, परंतु असली कारण तर आयु कर्मच आहे. असे खूप उदाहरण तुम्हाला बघायला मिळतील. ट्रेन मध्ये बसलेले एक व्यक्ती एका ह्याच्यावरती उतरतो, एका स्टेशन वरती उतरतो, आणि तीच ट्रेन समोर जाऊन ऍक्सिडेंट होतो, धडकून जाते. का? कारण की हे जे व्यक्ती उतरला त्यांची आयु अजून बाकी होती. जे मध्ये बसलेले त्यांची आयु संपलेली, ते समोर जाऊन धडकतात, खतम. समजतंय? असं सुद्धा खूप उदाहरण तुम्हाला ऐकायला मिळतील. लहान लहान मुलं असे बसल्या बसल्यात घडप. का? काहीच नव्हतं, आजार नव्हता, काहीच नव्हतं. अजून तर खूप हट्टे खट्टे होते. तुम्ही किती काही बोलत बसा, काही फरक पडणार नाही. ज्याचा टाइम आला त्याला जावंच लागणार. ज्याचा टाइम संपला त्याला सगळं संपलं. समजते? आयु असेल तर तीर्थंकरांचं पण तो तसंच जीवित होतं ना. राहणार. तीर्थंकरांचं पण तसंच राहणार. जोपर्यंत त्यांची आयु आहे तोपर्यंत ते मोक्षाला जाऊ, सिद्धालयामध्ये जाऊ शकत नाहीत, सिद्धालयामध्ये विराजमान होऊ शकत नाहीत. कारण की कर्म अजून बाकी आहेत, आयु कर्म अजून बाकी आहे. समजलं? सगळीकडे लावून बघायचे तुम्ही, सगळे उदाहरण बघायचे. कोणी ऍक्सिडेंटने मरतं, कोणी कशाने मरतं, कोणी बसल्या बसल्या तुडकतं, कोणी झोपलं तर सकाळी उठतच नाही. असे सुद्धा खूप उदाहरण आहेत. कोणी पाणी पिता पिता मरून जातं, कोणी पाणी नाही पिलं तर मरतं, कोणा दूध पिताने मरतं, कोणी भोजन मिळतं म्हणून मरून जातं, कोणाला खाल्लं तर मरतो, कोणी नाही खाल्लं तर मरतो. म्हणजे करायचं काय मग? खाल्लं तरी मरणार आहेत, नाही खाल्लं तरी मरणार आहेत, पिलं तरी मरणार आहेत, नाही पिलं तरी मरणार आहेत. मग करणार काय? जिनवानी तर हेच सांगते, सगळं करा, पण करत असताना जास्त अट्रॅक्ट होऊ नका, जास्त त्याच्या प्रती आपलंपण करू नका, जास्त त्याला आपलं समजू नका, जास्त मोह त्याच्या प्रती करू नका. आपल्या आत्म्याचा स्वभाव विसरून राग द्वेषामध्ये भ्रष्ट होऊ नका. ही जिनवानी सांगते. ते करणार, आता ते नाही केलं तरी प्रॉब्लेम होणारच आहेत. समजते? ते केलं तरी मरणार आहेत. सगळं करून काम तर होणारच आहे. नाही केलं तरी होणार आहे, केलं तरी होणारच आहे. मग हे कोण निश्चित केलं सगळं, की या शरीर मध्ये किती दिवस राहणार? कोणी गर्भालयातच मरून जातं, कोणी येतच नाही, आपल्याला पत्ता पण लागत नाही, आलं आणि केव्हा निघून गेला, आपण समजतो अजून झालंच नाही. होतं की नाही असं? असं खूप वेळेस होतं. मुंग्यांचं सुद्धा, मच्छरांचं सुद्धा, सगळ्यांचं. जेवढी त्याची आयु आहे तोपर्यंत तो जगणार, आणि जशी आयु संपली तसं खतम. ठीक आहे? म्हणजे खतम म्हणजे एका शरीरातून दुसऱ्या शरीरमध्ये जाणार. आत्मा मरत नाही, मरण होत नाही. मरण कशाचं नाव आहे? की फक्त देह परिवर्तनचं नाव मरण आहे. पर्याय बदलते. समजलं? पर्याय बदलते, बस. समजलं? पर्याय बदलली. आता मनुष्य पर्याय होती तर जसे परिणाम असतील तशी समोरची पर्याय मिळणार. चांगले परिणाम असतील तर देव मध्ये जाणार, वाईट परिणाम असतील तर नरकात जाणार, तिर्यंच मध्ये जाणार, निगोद मध्ये पोहोचणार, आणि अजूनच चांगले असतील तर परत मनुष्य होणार. असं सुद्धा होऊ शकतं. समजलं? हे सगळ्या आपल्या परिणामाचा खेळ आहे, सगळ्या आपल्या भावाचा खेळ आहे. ओके? तर आयु कर्माने काय निश्चित केलं? आयु कर्म या शरीर मध्ये किती दिवस राहायचं ते निश्चित करतो. आयु नंतर आहे नाम. नाम कर्म. नाम कर्म काय करणार? नाम कर्म काय करणार? बोले हे जे शरीर आहे ना, या शरीराची रचना कशी होणार? या शरीराची रचना कशी होणार? नाक कसं असणार, डोळे कसे असणार, कान कसं असणार, केस कसे असणार, हे
शरीर कसं असणार, आपले हात किती असणार, हे सगळं कोण निश्चित करतं? की हे सगळी रचना करण्याचं काम नाम कर्म करत असतो. शास्त्रामध्ये उदाहरण येतं. काय उदाहरण येतं? की ज्याप्रमाणे चित्रकार वेगवेगळ्या प्रकारचे चित्र बनवतो, ज्याप्रमाणे चित्रकार वेगवेगळ्या प्रकारचे चित्र बनवतो, त्याप्रमाणे हे नामकर्म वेगवेगळ्या प्रकारच्या शरीरांची रचना करत असतो. समजलं? आपण सुंदर आहे की नाही कोण ठरवणार? तुम्ही ठरवणार की आरसा ठरवणार की कोण ठरवणार? तुमचा फोटो ठरवणार? नामकर्म. नाही, नाम कर्माच्या हातामध्ये आहे. हे शरीर कोणी दिलं, हे नाक कोणी दिलं, हे कान कोणी दिलं, हे सगळं कर्माच्या अनुसार मिळालेलं आहे. ओके, हे शरीराची रचना नाम कर्माच्या अनुसार होणार. दुसरा पॉइंट, गोत्र. नाम नंतर आहे गोत्र. आता गोत्र कर्माविषयी सगळ्यांना खूप भ्रम असतो. माझं गोत्र कोणतंय, तुमचं गोत्र कोणतंय, यांचं गोत्र कोणतंय. हे आपले गोत्र नाही, हे आपले जे गोत्र चालतात ना, खंडेलवाल फंडेलवाल काय काय चालत राहतात, ते तर मला माहिती नाही. तर ते गोत्राचा आणि या नामकर्माचा काही संबंध नाहीये. समजलं? का नाहीये त्यांचा संबंध? कारण की हे जे गोत्र कर्म आहे ते तिर्यांच्या मध्ये सुद्धा आहे, प्राण्यांमध्ये सुद्धा आहे. कर्म आहेत ना 8, तर 8 प्रकारचे कर्म प्राण्यांमध्ये सुद्धा असणार. ते तिर्यांचे जीव आहेत, नारकींमध्ये सुद्धा असणार, देवांमध्ये सुद्धा असणार. हे कर्म त्यांच्यामध्ये सुद्धा आहेत. तर मग त्यांचं गोत्र कोणतं आहे? की बोलते त्यांचं गोत्रच नाहीये. तर या गोत्र कर्माचे 2 भेद असतात, उच्च गोत्र आणि नीच गोत्र. उच्च गोत्र आणि नीच गोत्र. तर आता हे सगळं आपल्या परिणामावरती डिपेंड करतं. जर आपले परिणाम चांगले असतील, जर आपले भाव चांगले असतील, जर आपले विचार चांगले असतील, जर आपले काम चांगले असतील, तर आपण उच्च गोत्रातील आहेत. आणि जर विचार नीच कोटीचे असतील, काम नीच कोटीचे असतील, विचार नीच कोटीचे असतील, भाव नीच कोटीचे असतील, तर समजून घ्यायचं नीच गोत्र आहे. कोणतं गोत्र आहे आपलं? नीच गोत्र आहे. समजलं? माईक बंद करा, बोला. काल मी एक संजय गोदांचं एक ऐकलं कर्मावरच, खूप छान होतं. त्यांनी प्रत्येक गोष्टीची डिटेल्स मध्ये खूप छान चर्चा केली होती. व्हेरी गुड. त्याच्यामध्ये आता तुम्ही सांगायला ना, ते समजायला म्हणजे ते सगळ्या आठवायला येते सगळं. छान वाटत ते. नाही नाही, छान छान, ऐकत जा, सगळ्यांचं ऐकत जा, काही प्रॉब्लेम नाहीये. ते तुम्हाला अजून समजत जाणार. संजीवजीचं तर गोत्राचा आवर्जून नेमका अर्थ ऐकायचं. सांगा. हा, नेमका अर्थ सांगा ना, गोत्र. गोत्र बघा, हम्म. गोत्राचा अर्थ होतो आपल्या परिणामावरती तो डिपेंड करणार. जर आपले परिणाम चांगले असतील तर आपण उच्च गोत्रातील असेल. उच्च गोत्रातील म्हणजे आपण उच्च गोत्र कर्माचा उदय आहे. समजलं? आणि जर आपले परिणाम नीच क्वालिटीचे असतील, नीच क्वालिटीचे म्हणजे मारण्याचे, खाण्याचे, दारू पिण्याचे, सप्तव्यसन करण्याचे, हे असे फालतू काम करण्याचे, हे असलेच काम करण्याचे जे असतील, नीच गोत्रातील आहेत. म्हणजे जैन आणि ब्राह्मण, ब्राह्मण पण सगळे नाही, जैन पण सगळे नाही. समजले? जैन पण तेच की जे थोडे सुधारलेले आहेत, ब्राह्मण पण तेच जे थोडे सुधारलेले आहेत, ज्यांचे विचार चांगले आहेत, ज्यांची अवधारणा चांगली आहे, ज्यांचे आचरण चांगलं आहे. ठीक आहे, ते सगळे उच्च गोत्र कर्माचा त्यांचा उदय आहे, ते उच्च गोत्र कर्मातील आहेत. आणि नीच गोत्रामध्ये ते सगळे नीच क्वालिटीचे येणार, महार मांग मुसलमान, हे सगळे सगळे कशामध्ये गेले? त्यांच्या खायची सोय नाही, त्यांना कशाची तरी आहे का बुद्धी? काय करायलो आपण, कुठं करायलो, काय करायलो, कसं राहिलो, काय खायलो, काय पेलो, कुठं पडत आहे, काहीही अक्कल नाही. ते काही करत जातात. ते सगळे त्यांचा नीच गोत्र कर्माचा उदय आहे. प्राण्यांमध्ये सुद्धा असणार, पक्षींमध्ये सुद्धा असणार, नारकींमध्ये सुद्धा असणार, देवांमध्ये सुद्धा असणार. सगळ्यांमध्ये हे सर्व गोष्टी असतात. ओके, समोर गोत्र झाल्यानंतर शेवटचं आहे वेदनीय कर्म. तीर्थंकरांचं पण शेवटचं गोत्र असतात ना? तीर्थंकरांचे पण गोत्र असणार, त्यांचे पण गोत्र असतात. त्यांचं तर सगळं म्हणजे असं हेच असतं, मग तरी पण त्यांचे पण प्रकार असतात ना? हा, त्यांचा पण गोत्र आहे. त्यांचे अघाती कर्म बाकी आहेत अजून. घाती कर्मांचा नाश केलाय त्यांनी. ते जे घाती तिथे कर्म पुराणामध्ये तीर्थंकरांचे नाही. इश्वांकू परत काय काय असतं ते? नाही नाही नाही, ते इक्ष्वाकू ते वंश आहेत, वंश, गोत्र नाही. ते इथले आहेत, ते शरीराचे आहेत.
ते शरीराचे आहेत. हे कर्म तर आत्म्याला बनलेले आहेत. गोत्र कर्म आत्म्याशी संबंध ठेवतो, म्हणजे ते आत्म्याला बनलेला आहे. समजलं? आत्म्याला बनलेला कर्म आहे तो शरीराला, आणि हे जे इक्ष्वाकू वंश, हे गोत्र, हे सगळे बाहेरचे, हे सगळे शरीराचे संबंधी आहेत. समजलं? तर दुसरा पॉइंट शेवट आहे वेदनीय कर्म. वेदनीय कर्म काय करतो? वेदनीय कर्म वेदनीय म्हणजे वेदना होणे. कशा कशाची वेदना होत असते आपल्याला? एक तर पुण्याची वेदना किंवा पापाची वेदना. ठीक आहे. 2 प्रकारचे भेद असतात वेदनीय कर्माचे. कोणकोणते 2 प्रकार असतात? एक असणार साता वेदनीय, एक आहे असाता वेदनीय. साता वेदनीय, एक आहे असाता वेदनीय. आता हे पुण्य कर्मामध्ये आलं, पुण्य आणि पाप. साता म्हणजे पुण्य, असाता म्हणजे पाप. पुण्य कर्म आणि पाप कर्म असतात ना, तर असाता कर्माचा बंध म्हणजे पाप कर्माचा बंध, आणि पुण्य कर्माचा बंध म्हणजे साता वेदनीय कर्माचा बंध. तर हे वेदनीय कर्माचे 2 भेद आहेत, पुण्य आणि पाप, किंवा साता किंवा असाता. ओके. आता यांचं काम काय आहे? यांचं काम सुद्धा आपण समजत नाही. यांचं काम तर खूप मुश्किल आहे. काय समजतो आपण? पुण्याचा उदय असल्यानंतर काय होतं आपल्याला? पापाचा उदय असल्यानंतर काय होतं? तेव्हा आपण म्हणजे आनंदात असतो आणि ते होण्याची आपली इच्छा असते सुखाला. व्हेरी गुड. मी ऐकले म्हणून सांगताय. आतापर्यंत आपण समजत काय होतं? सांगा, पुण्याच्या उदयामध्ये काय होतं? बोला मंगलाजी. पुण्याचा उदय असेल तर काय होणार, आणि पापाचा उदय असेल तर काय होणार? माईक बंद करा रेखाजी. चांगल्या गोष्टी घडणार, पुण्याच्या उदयामध्ये चांगल्या गोष्टी घडणार. आणि पुण्याचा उदय असेल तर चांगल्या गोष्टी घडणार, पापाचा उदय असेल तर मनाच्या विरुद्ध गोष्टी होणार. ओके. हा, अजून सांगायचं. घर, दार, पैसा, रुपया पुण्याच्या उदयाने मिळतो की पापाच्या उदयाने? कशाच्या उदयाने मिळणार? पुण्याची इच्छा पण भेटतात ना आपण. पुण्याच्या उदयाने मिळतात. पुण्याची इच्छा पण आपण पण हे केलेलं भेटणार ना ते. मग त्याला पण आपण कसं करायचे हे पुढे पण हे होते ना. नाही पुढचं नका सांगू, फक्त मला एवढं सांगा की घर, दार, रुपया, पैसा जे काही आपल्याला भेटलंय, पुण्याच्या उदयाचा खेळ आहे की पापाचा उदयाचा खेळ आहे? पुण्याची उदयन येते तर पुण्याची उदयन आहे. पुण्याच्या उदयाने. फक्त एवढं सांगा, पुण्याच्या उदयाने की पापाच्या उदयाने? पुण्याची उदयन आहे. पुण्याच्या उदयाने. ते वैशालीजी बोला. तत्वसूत्रामध्ये सांगितले पुण्याची उदयन हे सगळे भेटते म्हणून. ओके. बोला, अजून कोणाला काही बोलायचंय? नाही आतापर्यंत आपण असंच म्हणायचो की मी काहीतरी पाप केलं असेल म्हणून असं घडलं, पुण्य केलं असेल म्हणून असं घडलं, असं बोलत होतो इतके दिवस. नाही, इतक्या दिवस काय बोलत होता ते नका सांगू. मला हे सांगा की पुण्याच्या उदयाने मिळणार की पापाच्या उदयाने मिळणार? पुण्याच्या मला उदयाने. सगळं चांगलं काय मिळालं, हे पुण्याच्या उदयाने की पापाच्या उदयाने? पुण्याच्या उदयाने. पुण्याच्या उदयाने. घरामध्ये टीव्ही येते, एक नवी कॅट, पुण्याच्या उदयाने की पापाच्या उदयाने? घरामध्ये गाडी येते, पुण्याच्या उदयाने की पापाच्या उदयाने? हा, बोला राणीजी. पुण्याच्या उदयाने. बरोबर. सगळे एकमत की नाही? अजून काही कुणी वेगळं? हा बोला. काही गोष्टीमध्ये ते आपल्याला वाटतंय ते पुण्याच्या उदयाने आलंय, पण ऍक्च्युली ते पापाचा उदय पण असू शकतं. नाही असू शकतो. काही वस्तू म्हणजे कोणती वस्तू सांगायची? काही पण असू शकते ना. आता समजा घरातली गाडी पण असू दे, गाडी पुण्याच्या उदयाने आलो म्हणतो, पण समजा त्याच्याने ऍक्सिडेंट झाला किंवा ते ऍक्सिडेंट ते पापाचं उदयाला कारण झालं ना, असं होऊ शकतं. व्हेरी गुड. थोडं समजतंय पण थोडं वळत नाही, कळतंय पण वळत नाही. काय झालं आता? काय सांगायचंय? बघा,
वेदनीय कर्माचे हे दोन भेद आहेत. माईक बंद करा सगळ्यांनी. कशाचे भेद आहेत? वेदनीय कर्माचे हे दोन भेद आहेत आणि हे कर्म आत्म्याशी संबंध ठेवतो. माईक बंद करा. कर्माचा बंध कोणाला होतो? आत्म्याला कर्माचा बंध झालेला आहे. ओके, आणि हे आपल्या परिणामांमुळे झालेलं आहे. तर वेदनीय, वेदनीय म्हणजे वेदन होणे. वेदनीय म्हणजे वेदन होणे. वेदन कोणाला होणार आहे? बाहेर वस्तूंना होणार नाही, बाहेर पदार्थांना वेदन होणार नाही. वेदन तर आत्म्याला होणार आहे, वेदन तर मला स्वतःला होणार आहे. जीवामध्ये वेदना होत असते, बाहेर वेदना होत नाही. शरीरामध्ये सुद्धा वेदना होत नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. शरीरामध्ये सुद्धा वेदना होणार नाही. कोणाचे घुटणे दर्द करत आहेत, खूप जोरात दर्द करते, हालतच नाहीत, असेच आहेत. हालतच नाहीत, असेच आहेत, पूर्ण जीवनभर असेच आहेत. आता त्याच्यामधून जीव गेला. काय झालं? जीव गेला, जीव निघून गेला, तरी सुद्धा घुटके तसेच आहेत ना. आता आता का दुखत नाहीत? वेदना कुणाला होत होती? की वेदना ज्याला होत होती तो त्याच्यामधून निघून गेला. समजलं? ते सेम आहे, तसंच आहे. त्याच्यामध्ये दुःख दर्द म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा दुखणं चालूच आहे, ते बंद झालेलं नाहीये. पण ज्याला वेदना होत होती तो निघून गेला. मान दर्द करते अशीच झालेली आहे. आणि जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत त्याला सरळ केलं तर तू ओरडून ओरडून जीव जाईल त्याचा. समजलं? आणि जसा जीव गेला मग तुम्ही सरळ करा, त्याला फिरवा, काही करा. समजते? तर वेदना कोणाला होते? की जीवाला वेदना होत असते. हे बाहेरचे पदार्थ ना पुण्याच्या उदयाने मिळतात ना पापाच्या उदयाने मिळतात. गाडी, घोडा, बंगला हे पुण्याच्या उदयाने मिळत नाही. रोग राई पापाच्या उदयाने येत नाही. समजलं? मग मग कशाने येतं? की हे सगळं तर आपल्या भाग्याच्या उदयाने येणार. ठीक, ते तर येणारच, ते तर आपल्याला सहज मिळालेलं आहे, मिळालेलं आहे. आता त्याच्यामध्ये जर आपल्याला चांगलं वाटत असेल, जर चांगली वेदना, सुखाची वेदना होत असेल तर पुण्याचा उदय आहे. आणि गाडी, घोडा, बंगला सगळं असून सुद्धा जर आपण दुखी असेल, दुखाची वेदना होत असेल तर समजून घ्यायचं आपल्या पाप कर्माचा उदय आहे. घरामध्ये एसी पुण्याच्या उदयाने की पापाच्या उदयाने? खूप गरमी असेल त्यावेळेस चांगली वाटते, चांगली वेदना. समजलं? तर चांगली वेदना त्यावेळेस समजून घ्यायचं पुण्याचा उदय आहे. आणि थंडीच्या दिवसात लावली एसी तर असं वाटेल की लगेच फोडून टाकावी, वाटतं की नाही? तर मग काय समजायचं? की त्यावेळेस समजायचं की ज्यावेळेस आपल्याला ते फोडून टाकण्याची इच्छा होते त्यावेळेस त्याच्यामुळे नाही, आपल्या स्वतःच्याच पाप कर्माचा, स्वतःच्याच पुण्य कर्माचा उदय आहे. आणि वेदना आतमध्ये चालते. अंबानीच्या घरामध्ये जन्म घेणं चांगलं, त्याच्या पुण्याचा उदय आहे, की गरिबाच्या घरामध्ये जन्म घेतला, झोपडीमध्ये जन्म घेतला, त्याच्या पुण्याचा उदय? कोणाच्या घरामध्ये पुण्याच्या उदयाने जन्म होतो? सांगा, बोला. कोणाच्या घरामध्ये? अंबानीच्या घरामध्ये की गरिबाच्या झोपडीमध्ये? पुण्याचा उदय कोणाचा? अंबानीच्या घरामध्ये जन्म घेतला त्या मुलाचा? त्या मुलाच्या कर्मावर आहे ना ते. नाही, आपल्याला दिसतं काय? की अंबानीच्या घरामध्ये, अरे, हे असं दिसतंय. पण तिथे राहून सुद्धा जर तो महादुखी असेल, तर तिथे राहून सुद्धा कंटिन्यू दुखीच असेल, त्याच्याकडे सगळं असून काही कमी नसून सुद्धा जर दुखी असेल, समजून घ्यायचं त्याच्या पाप कर्माचा उदय चालू आहे. घरामध्ये टीव्ही असून जर आपल्याला ते बघत बदलत असं वाटत असेल काय एक सुद्धा चॅनल बरोबर नाही, दे ठेवून, पाप कर्माचा उदय. कोणाच्या? आपल्या पाप कर्माचा उदय. ते येणं जाणं ते तर सहज होत असतं, ते येणं जाण्यावरती पाप कर्माचा पुण्य कर्माचा उदयाचा संबंध नाहीये. पण सहज असं बोलण्यात येतं, परंतु वेदना ही मेन पॉइंट आहे. वेदना मेन पॉइंट पकडायचा आहे. समजलं? गोमटसार कर्मकांड मध्ये या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याला स्पष्ट केलेले सर्व. समजलं? जिथे वेदना आपल्याला चांगली होत असेल, बंगल्यामध्ये कंटिन्यू चांगलीच वेदना होणार आहे का? बंगल्यामध्ये राहतो म्हणजे पुण्याचाच उदय आहे का कंटिन्यू? की नाही, तिथे सुद्धा पाप कर्माचा उदय येतो की नाही येत? गरीबाचा झोपडीत राहतो म्हणजे पाप कर्माचाच उदय चालू आहे का कंटिन्यू? बोले नाही, त्यांचे ते सुद्धा तिथे खुश असतात,
अंबानीच्या घराखाली राहणारे खूप खुश आहेत, वरी राहून तू दुःखी असू शकतो की नाही? हे सगळं असू शकतो. तर हे पाप पुण्य कर्माचा उदय हे सगळं आपल्या स्वतःच्या वेदनेवरती आहे. जर पाप कर्माचा उदय आला तर एसी मध्ये बसून सुद्धा माथा गरम होईल. माथा गरम होईल म्हणजे दुखी राहाल. आणि जर पुण्य कर्माचा उदय आला तर कडकत्या उन्हामध्ये राहून सुद्धा आपण सुखी राहू शकतो. लोकल मध्ये फिरून सुद्धा सुखी राहू शकतो. खूप जण असे असतात की लोकल गाडीमध्ये त्या गर्दीमध्ये उभे असतात, त्यांना मजा येते. खूप जण असे असतात जे एसी मध्ये बसलेले असतात, दुखी असतात की नाही? का? कारण काय? त्यांच्या पाप पुण्य कर्माचा उदय वेगवेगळा चालू आहे. बाहेरच्या परिस्थितीवर राहत नाही अवलंबून. स्वतःला काय वेदना होते, आपण काय अनुभव करतो, त्याच्यावरती हे वेदनीय कर्म अवलंबून आहे. समजलं? आता दुसरा दृष्टिकोन सुद्धा असू शकतो. त्या दुसऱ्या दृष्टिकोनाने आपल्याला वेगळा विचार करायचा. देवशास्त्र गुरुचं मिळणं, मान्यता म्हणता देवशास्त्र येईल. गुरुचं मिळणं. हा, मान्यता सुद्धा म्हणू शकतो आपण. स्वतःचा मान्यता नाही म्हणू शकणार. सुख वेदन मान्य, दुःख मान्य नाही, मान्यता नाही. वेदन आपल्याला काय होत आहे, मान्यता तर ती आपण केली. वेदन कसं होत आहे, सुखाचं वेदन होत आहे, दुःखाचं वेदन होत आहे. वेदन समजते? गाडीमध्ये समजते? बसले सुखाची झालं, नंतर कुठं काही हा घडलं हे झालं की वेदन झालं, असं धरायचं. हा, बघा गाडीमध्ये आपण बसलेलो आहेत, गाडी चांगलं. घेताना तेवढे खुश असतो. आता काही 4 घंटे बसला त्याच्यामध्ये, अरे यार बस झालं, दुःखी होतो की नाही? वेदन काय होतंय? आपण मनाने स्वतःहून तर होत नाहीये, पण ते आपोआप सुरू होतं आतमध्ये. समजलं? तर ते जे वेदन होत आहे ते पाप कर्माचा उदय आणि पुण्य कर्माचा उदय ठरवणार. म्हणजे त्याच्यामध्ये पाप कर्माचा पुण्य कर्माचा उदय चालू असतो. आणि दुसरा सुद्धा त्याचा दृष्टिकोन आहे. देवशास्त्र गुरूंचं मिळणं हे तर महापुण्याच्या उदयाने मिळणार. म्हणजे त्याच्यामध्ये म्हणणार सुद्धा वेदना होते. मेन पकडायची आहे. हे इव्हन मिळणं तर आहे. जीवन जैन धर्म किंवा जेवढी पण आता सध्या आपल्या चांगल्यासाठी दान वृत्ती चांगली राहावी म्हणून धनसंपत्ती मिळणं ही पण कुठेतरी एक चांगली, ठीक आहे, उपयोग चांगला करतो नाही करतो वेगळी गोष्ट आहे, पण मिळणं हे पण एक चांगलंच हे आहे. पण महापुण्याच्या उदयाने आहे. पुण्याचा उदय आहे म्हणूनच ते सगळं गोष्टी आपल्याकडे मिळालेल्या आहेत. आता हे दुसरा दृष्टिकोन बदलला. समजलं? दृष्टिकोन बदलला. जिनवानी नयच्या भाषेमध्ये चालते, वेगवेगळ्या अपेक्षा लावून चालत असते. समजलं? आता दोन्ही अपेक्षा आपल्याला समजायच्या. मुख्यतः तर वेदनाचीच आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा आपण वेदना घटित करू शकतो. देवशास्त्र गुरु मिळाले बरोबर आहे, पण ते मिळाल्यानंतर तुम्हाला चांगलं वाटत आहे की असंच वाटत आहे, अरे अरे फालतू मध्ये जैन धर्मामध्ये जन्म घेतला, ते आलू सोडा, लसण सोडा, प्याज सोडा, हे सोडा, ते सोडा, हे खायचं नाही, ते खायचं नाही, असं करायचं नाही, तसं करायचं नाही, हे कशाला असा जन्म घेतला. हे मिळालं तर पुण्याच्या उदयाने, पण काही फायदा नाही त्याचा. समजलं? त्याच्यामध्ये सुद्धा जर वेदना बरोबर होत नसेल तर पाप कर्माचा उदयच आहे. जिनवानी वाचायला बसलो, जर कंटिन्यू चांगलं वाटत असेल, त्या गोष्टी समजल्यानंतर आनंद येत असेल, पुण्य कर्माचा उदय. जर ते वाचून सुद्धा तसंच आहे, गाडी जशी चालू आहे, झालं पाप कर्माचा उदय आहे. आणि ते कोणाच्या हातावरती आहे, आता शॉर्ट मध्ये सगळं समजून घ्यायचं. आता हे कर्म कोणी बांधले, यांची प्रोसेस काय चालते बघा. नो कर्म, द्रव्य कर्म आणि भाव कर्म, 3 गोष्टी आपण समजल्या. 1-2 मिनिटांमध्ये संपवतो, ठीक आहे? आता ह्यांचं चक्र कसं चालू असतं. पहिले हे नो कर्म म्हणजे शरीर आणि बाहेरचे पदार्थ, त्यांचं निमित्त प्राप्त करून भाव कर्म होतात. काय होतात? त्यांचं निमित्त प्राप्त करून, म्हणजे कोणाला चांगलं समजलं, कोणाला वाईट समजलं, शरीरामध्ये आपलं पण झालं तर राग, द्वेष, क्रोध, मान, माया, लोभ आदी हे सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये चालू असतात. तर भाव कर्म, द्रव्य नो कर्मांचं निमित्त प्राप्त करून कोणते कर्म होणार? भाव उत्पन्न होणार. समजलं? दुसऱ्या वस्तूंना बघितल्यानंतर राग, द्वेषादी विकारी परिणाम उत्पन्न होणार किंवा शुभ अशुभ भाव उत्पन्न होणार. आणि ते जसे भाव उत्पन्न झाले तर त्या भावामुळे द्रव्य कर्म येणार. पॉइंट समजला? जसे भाव कर्म झाले त्याच्यामुळे द्रव्य कर्म येतात. ते द्रव्य कर्म येऊन आत्म्याला चिटकतात, आत्म्याला त्याचा बंध होतो. मग
मग काय होणार की ते द्रव्य कर्माचा उदय येणार. त्यांचा उदय आला की परत बाहेर नो कर्माचं काहीतरी निमित्त बनणार आणि निमित्त बनलं की आतमध्ये परत विकारी परिणाम उत्पन्न होणार. जसे विकारी परिणाम झाले तसे इकडून द्रव्य कर्म आले. समजलं? हे फक्त निमित्त आहे. नो कर्म फक्त निमित्त बनतात म्हणून त्यांना नो कर्मामध्ये टाकलं. कर्म बंधण्यासाठी हे निमित्त आहेत. कर्म बंधण्यासाठी फक्त निमित्त आहेत, त्यासाठी त्यांना नो कर्मामध्ये टाकलं. मग भाव कर्मापासून द्रव्य कर्म, द्रव्य कर्मापासून परत भाव कर्मापासून परत द्रव्य कर्म. चक्र केव्हापासून चालू आहे? अनादी काळापासून चालूच आहे. मग कोणते कर्म चांगले? नो कर्माच्या ज्या गोष्टी त्यावर आपण जास्त लक्ष केंद्रित नाही केलं तर पुढच्या गोष्टी नाही घडणार. हा, कशावरती नाही घडणार? मग खतम पहिले कोणाला करायचं? भाव कर्म करायचे, नो कर्म खतम करायचे की द्रव्य कर्म खतम करायचे? की बोले पहिले नो कर्माला साईडला करायचं. जर नो कर्माप्रती राग द्वेष नसतील, जर त्यांना आपण आपलं समजलं नाही, जास्त आपण आपलं पण केलं नाही, तर भाव उत्पन्न होणार नाही. त्यांच्यापासून जेवढं दूर राहू. मुनिराज जंगलमध्ये राहतात का? सगळं सोडून देतात. नको यांच्या चक्करमध्ये अडकलो तर परत रागद्वेष उत्पन्न होतील. जसे रागद्वेष झाले की परत द्रव्य कर्म येतील आणि ते द्रव्य कर्म फिर परत नो कर्म परत भाव कर्म, हे चक्र चालतच राहील चालतच राहील चालतच राहील. ते कधीच खतम होणार नाही. ठीक आहे. आणि ज्याचं हे चक्र संपलं बोले तो अनंत सुखी झाला. मग त्याच्या आत्म्यावरचे सगळे कर्म खतम आणि ती आत्मा शुद्ध झाली, ती आत्मा प्युअर झाली. त्याला म्हणतात सिद्ध आत्मा. 4 कर्म गेले की अरहंत आत्मा, 8ही कर्म गेले की सिद्ध आत्मा, ती प्युअर आत्मा. समजलं? तशीच आपल्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रगट करायचंय. आपलं उद्देशच ते, दुसरं उद्देश काहीही नाहीये. नाहीतर खाणं पिणं गोळा करणं परिग्रह जोडणं हे आपलं उद्देश नाहीये. हे तर सगळेच करतात. ते करून काय मिळालं? कंटिन्यू तेच चालू आहे. जोडण्यामध्ये सुख नाहीये, सोडण्यामध्ये सुख. जेवढं जोडत जाऊ तेवढं दुःख मिळणार, जेवढं सोडत जाऊ तेवढं आपण सुखी होत जाणार. ठीक आहे, समजली गोष्ट? तर कर्माची चर्चा आपण तिथेच संपवू. तसं विस्तार करायचा म्हणला अजून 2 महिने चालू शकतो. ठीक, पण आपण करू आता हळूहळू, जशी जशी समजत जाईल तसं तसं करू. समजलं सर्वांना की जास्त झालं? जास्त तर नाही हो, झालं? एकदम समजलं. छान एकदम. कालचं ऐकल्यामुळे मला जास्त अजून म्हणजे क्लिअर झालं की काही गोष्टी खूपच क्लिअर झाल्या. ओके ओके. ते आता सगळ्यांना इथं पाठवून द्या ग्रुप वरती, म्हणजे सगळे ऐकून घेतील. ओके, सगळ्यांनी ऐकून घ्या म्हणजे ते आपल्याला समजत जाईल, संजय आपल्याला कळत गोदांची जे जाईल. येतात ना, संजय गोदांची जे युट्यूब वर येतात ना, त्याच्यात ते कर्मावरच फक्त आहे त्यांचं एक. मी पाठवते. कर्म सिद्धांत म्हणून आहे, कर्म सिद्धांत म्हणून खूप सारे आहेत आता. त्यांचे कमीत आहेत, कमी बरेच पण 1000 पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत. भरपूर येतं, पण ते खूप छान वाटलं मला ऐकायला. काल नाही नाही, ते तर असणारच, का नाही वाटणार? चढायला घेऊन आले ते. पारिस चॅनलवर चढायला आहेत कोणी पारस चॅनल वरती पण संध्याकाळी 10 वाजता की 9:45 वाजता चढायला चालू आहे. ते सुद्धा तुम्ही बघू शकता. ओके, चला. जिनवाणी स्तुती करायची. काही प्रश्न आहे कोणाचा? काही विचारायचंय? मला मला हे एक मिनिट, एक पण तरी पण मला थोडी एक बोला. क्लिअर की आपण आता हे ज्योतिषी वगैरे विचारायला जातो करतो, तर हे पण मिथ्यात्वामध्येच येणार ना? हे सुद्धा मिथ्यात्व मध्येच येणार. बघा, ज्योतिष ज्ञान वगैरे आहे. ज्योतिष आपल्या जैन दर्शन मध्ये सुद्धा आहे, जैन ज्योतिष म्हणून आहे. ठीक आहे, ज्योतिष ज्ञान बरोबर आहे, ते निमित्त ज्ञान आहे, निमित्त ज्ञान आहे. ठीक आहे, ते इकडं तिकडं झालं की ते थोडस निमित्त ज्ञान होऊ शकतं. ठीक, पण तो ज्योतिषी जो सांगणार आहे ना, तो किती बरोबर आहे, त्याचं ज्ञान किती बरोबर आहे, तो किती समजतो, याच्यावरती सर्व डिपेंड आहे. आणि आता मला असं वाटत नाही की असं कोणी ज्योतिषी असेल की त्याला पूर्ण परफेक्ट ज्ञान असणार. ठीक, पहिले होते, पण ज्योतिष ज्ञान बरोबर आहे, चुकीचं आहे असं म्हणणार नाही. परंतु कशाला त्यांच्या नादी लागायचंय? आपण तर स्वतःचे भाव सुधरवायचे.
जर भाव सुधारले तर कर्म सुधारतील, कर्म सुधारले तर भाव सुधरेल, मग सगळं सुधरून जाईल. समजलं? म्हणून दुनिया बदलत बसायची नाही. दुनिया बदलत बसलो तर दुखी होणार, परिस्थिती बदलत बसलो तर दुखी होणार, बाहेरचे पदार्थ बदलत बसलो तर दुखी होणार. बदलायचंय कशाला? की जिथे गडबड आहे तिथे सुधार करायचा. गडबड कुठे, भ्रष्टाचार कुठे, अन्याय कुठे, अनिती कुठे? बाहेर नाहीये, रुपया पैशामध्ये नाहीये. हे सगळं आपल्या डोक्यामध्ये आहे. हे सगळं आपल्या मिथ्या मान्यतेमध्ये आहे, मिथ्या ज्ञानामध्ये आहे, विपरीत चारित्र्यामध्ये आहे. बस इथे सुधार केला की सगळं आपोआप सुधारलं. दृष्टी बदलली की आपोआप सगळं बदललं. ठीक आहे. म्हणून जैन दर्शन आतमधून परिवर्तन करवतो, बाहेरून परिवर्तन करवत नाही. ज्याच्या आतमध्ये परिवर्तन आलं त्याच्या बाहेर आपोआप सुधार येतो. बाहेर सुधार करण्याची आवश्यकता काही नाहीये. ठीक आहे. चला जिनवानी स्तुती करायची आहे.